सबका बहुत बहुत स्वागत है सोनाली जी द्वारा की जा रही मैजिक बुक में। एक छोटी सी प्रेयर के साथ हम इस मैजिक बुक को शुरू करने वाले हैं। तो सभी अपनी आंखें बंद कर लेंगे और चेहरे पर एक प्यारी सी मुस्कान, हृदय में उस ईश्वर के लिए, उस परम पिता परमेश्वर के लिए, यूनिवर्स के लिए ढेर सारा ग्रेटिट्यूड, ढेर सारा आभार। धन्यवाद, धन्यवाद परम पिता प्रभु, प्यारे प्यारे प्रभु, मुझे ये सुंदर सा जीवन देने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। इस सृष्टि को रचाकर मुझे सर्वश्रेष्ठ मनुष्य रूप देने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरे माता पिता का, मुझे इस जीवन में, इस धरती पर लेकर आने के लिए, मुझे ये जीवन देने के लिए बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरे माता पिता के लिए, जिन्होंने ढेर सारे प्यार, अच्छे अच्छे संस्कार देकर मेरे जीवन को पोषित किया। धन्यवाद मेरे माता पिता के लिए, जिन्होंने ढेर सारी दुलार मुझ पर न्यौछावर की, मुझे हर पल खुशी और आनंद में रखा। बहुत बहुत धन्यवाद मेरे लिए सब कुछ उपलब्ध कराने के लिए, मुझे प्यारा सा परिवार देने के लिए मेरे माता पिता का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरे गुरुओं का, जिनके ज्ञान की वजह से मैं समाज में एक मान प्रतिष्ठा वाला जीवन जी पा रही हूँ। धन्यवाद विजय नायडू सर का, जिनकी वजह से आप और हम आज बैठकर यहाँ पर सब एक सेशन ले पा रहे हैं, मैजिक बुक का सेशन ले पा रहे हैं। धन्यवाद, 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 धन्यवाद प्रकृति के पांचों तत्वों का, जिनकी वजह से मेरा जीवन सुख में समृद्ध बना हुआ है, जिनकी वजह से मेरा जीवन संभव है। धरती माँ को धन्यवाद, मुझे ढेर सारी ऊर्जा देने के लिए, मेरे जीवन के लिए ढेर सारा स्थान देने के लिए, मुझे हर पल अपनी गोद का आनंद देने के लिए। धन्यवाद अमृत जल पिता का, मेरे जीवन को संचालित करने के लिए, शरीर के भीतर रहकर भी और प्रकृति के बाहर रहकर भी मेरी सब जरूरतों को पूरा करने के लिए अमृत जल पिता का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद वायु देवता का, ऑक्सीजन की भरपूर मात्रा के साथ मेरे प्राणों को संचित करने के लिए बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सूर्य देव का, मुझे प्रकृति के रंग दिखाने के लिए, हर रोज मेरे अंदर एक नया उत्साह भरने के लिए बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद आकाश देवता का, मुझे अनंतता का एहसास कराने के लिए,
हर चीज को उचित स्थान दिलाने के लिए बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद उस सारे धन का जो आज तक, बचपन से आज तक मेरे लिए खर्च किया गया, जिस धन की वजह से मैंने एक सुखमय जीवन व्यतीत किया, उस सारे धन का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद उस सारे धन का जो इस समय मेरे पास मौजूद है। जो इसी समय मेरे पास मौजूद है, जो मुझे सुरक्षा की भावना को प्रबल करता है, जो मुझे मान सम्मान के साथ मुझे सुखी और समृद्ध बनाता है। ऐसे धन का बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद उस सारे धन के लिए जो भविष्य में भविष्य से मेरी ओर आकर्षित हो रहा है, जो मुझे सुख समृद्धि दिलाने वाला है। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद उन सारे सोर्सेस का जिनकी वजह से ये धन चारों दिशाओं से मेरी ओर आ रहा है। धन्यवाद उन सब लोगों का जो इस धन को मुझ तक पहुंचाने में सहायक बने हैं। धन्यवाद उन सारी सोर्सेस का, ब्रह्मांड की अनंत शक्तियों का, जो इस धन के जरिए मुझे ढेर सारी अबंडेंस में फील कराती हैं, जो मुझे सुख और समृद्धि का एहसास कराती हैं। इन सब शक्तियों के लिए बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद आप सबका इस सेशन में होने के लिए, इस सेशन को ध्यान से सुनने के लिए, अपना जीवन परिवर्तित करने के लिए और अपना जीवन परिवर्तन करके समाज में एक अच्छी अच्छी नई क्रांति लाने के लिए, सकारात्मकता बढ़ाने के लिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सोनाली जी का, मराठी में ये बुक, मैजिक बुक कराकर वो हम सब के जीवन को परिवर्तित कर रही हैं, हम सबको कृतज्ञता का एक पाठ पढ़ा रही हैं। धन्यवाद। धन्यवाद आयुष का, इस सब सेटिंग करने के लिए, सब चीजों को अच्छे से अरेंज करने के लिए बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद मेरा, जो मैं अपने समय का आप लोगों के साथ मिलकर सदुपयोग कर पा रही हूँ। धन्यवाद इस पूरे सिस्टम का, इंटरनेट का, मोबाइल का, लैपटॉप का और सभी वायरलेस कनेक्शंस का, जिनकी वजह से आज हम एक इतनी दूर होते हुए भी सब एक तार से जुड़े हुए हैं, एक वाइब्रेशन, एक फ्रीक्वेंसी से जुड़े हुए हैं। उस वाइब्रेशंस का, फ्रीक्वेंसीज का, सबका बहुत बहुत धन्यवाद। 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 इस वाइब्रेशन को फील करके कुछ समय लेकर इस सुख को, इस आनंद को, इस आभार को महसूस करते हुए दोनों हाथों की हथेलियों को आपस में रगड़कर अपनी आंखों पर लगाएंगे और कुछ समय लेते हुए धीरे धीरे अपनी आंखों को खोलेंगे।
थैंक यू सो मच। थैंक यू सो मच सोनाली, मुझे ये मौका देने के लिए कि मैं यहाँ धन्यवाद, पर धन्यवाद। शेयर कर सकूं। थैंक यू। थैंक यू ममता जी, बहुत अच्छे से एकदम से तैयार है हम इस क्लास के लिए। आपकी एकदम एनर्जी सबको बांटने के लिए, और तहे दिल से आप आके जो हमारे सेशन में आके जो हमारी ऊर्जा को और बढ़ा रही है, उनके लिए धन्यवाद, धन्यवाद, थैंक यू धन्यवाद। सोनाली, थैंक यू सो चलिए, मच। सभी ने क्लास के लिए और तैयार है? विजय सर का क्लैप करो बहुत बहुत वेलकम आज इस सेशन में सभी। होने के लिए, मौजूद यस। होने के लिए। थैंक यू सो मच सर। आपकी प्रेजेंस एक नई ऊर्जा को बढ़ा देती है। एक नई ऊर्जा विजय ले सर आती जी। है, सकारात्मकता ले आती है, हमारे पूरे सेशन में जान आ जाती है। यस Yes, सर। thank you so much. Thank you. विजय सर जी, नमस्ते, शुभ सायंकाळ। तुमचं खूप खूप नमस्ते स्वागत नमस्ते. आहे मराठी सेशन मध्ये। चला, सर तुमचं वेलकम करते, आणि तुम्ही आपल्या सर्व उपस्थितांसाठी थोडे 2 शब्द सांगावेत, अशी मी तुम्हाला विनंती करते। सर, आपको मैं विनती करती हूँ कि आप हमें Yes. गाइड कीजिए। थैंक यू सर। मराठी येते पण फ्लुएन्सी नाही आहे, है ना? ओके। म्हणून मी कळते सगळं मला. अरे या बापरे. तो जो चीज एक्सप्रेस कर सकते हैं ना, जो लैंग्वेज में बेटर, तो उसमें मैं बोलता हूँ कि देखो ये जर्नी जो है ना, बहुत अच्छा। एक्चुअली हमको पता नहीं थी ना सब चीजें, ग्रेटिट्यूड, मैजिक बुक, बट अब मिल Yes. गई है ना। तो जब भी करते हो ना, शिद्दत से करो, है ना, गिव यू 100%। अभी आप 5th चैप्टर पे है, मनी, तो बहुत सारे लोग सोचते हैं बस ये इंपॉर्टेंट चैप्टर है मनी, है ना, ऐसा लगता है, बट इससे ज्यादा इंपॉर्टेंट रिलेशन, है ना। मैं हर सेशन में बोलता, रिलेशन पहले, फिर हेल्थ है, फिर मनी। तो आप, कई लोग क्या सोचते हैं बाकी चैप्टर तो छोड़ो यार, मनी का है, लेकिन एक चीज बहुत क्लियर लिखी है बुक में, जब तक आप कृतज्ञ नहीं होते, आपको अधिक नहीं दिया जाएगा। ये इंट्रोडक्शन पार्ट में ही है। आप लोगों ने कैच किए कि पता नहीं, जब तक आप कृतज्ञ नहीं रहते, थैंकफुल नहीं रहते, आप शुक्राना नहीं करते, है ना, ग्रेटिट्यूड नहीं करते, आपको इससे और अधिक नहीं दिया जाएगा। तो आप ये चैप्टर को कितना ही अच्छा कर लो, 10 बार कर लो, बट आप कृतज्ञ नहीं रहेंगे, जब आपका बेस नहीं स्ट्रांग रहेगा, है ना, आपके अलाइनमेंट, बॉडी माइंड सोल का अलाइन नहीं रहेगा, तो आप ये चैप्टर को 4 बार करो, 5 बार करो, आपको अधिक नहीं दिया जाएगा। इसलिए हम लोग जिंदगी में ना, बहुत सारे लोग अटके रहते हैं, मेहनत करते, होशियार भी है, पढ़ भी रहे, मेहनत भी कर रहे, दिमाग भी बहुत लगा है, बट आगे नहीं बढ़ पाते, अटके रह जाते हैं। पैसा आते रहता है, पर आता नहीं, आता है तो टिकता नहीं, है ना। तो एक्चुअली आप कहाँ अटके रहते हैं, आपको पता ही नहीं चलता। फिर आप किसको दोष देते? ऊपर वाले को, कि कैसे पैसों को दिया है ना, हमको नहीं दिया, हम तो कितनी मेहनत कर रहे हैं, पैसे वालों को ही पैसे देता है ये ऊपर वाला। और हम नेगेटिव बोलना चालू करते, पैसे को कोसना, ऊपर वाले को कोसना। अरे उसने टेक्निक दिया आपको, ठीक है, नहीं पता थी, अब सीख लो, है ना, ये टेक्निक सीख लो। फर्स्ट यू हैव टू बी ग्रेटफुल, फर्स्ट यू हैव टू बी हैप्पी, आपको पहले खुश होना होगा, ग्रेटफुल होना होगा, तब यूनिवर्स देता। क्योंकि जब बच्चा रोते रहता है ना, तभी भी उसको हम बोलते पहले चुप रहे, फिर हम तेको देंगे, है ना, रोना बंद कराते हैं। तो आपकी ये मनी का जो चैप्टर है ना, तो आप सोचेंगे इसकी प्रैक्टिस में बहुत अच्छा करूंगा, ये आ जाएगा, तो आपको ऐसा गलत फहमी है। आपकी प्रैक्टिस ओवरऑल होना चाहिए हर चीज में, राइट। और पैसे, अभी भी कई लोग है ना, मेरे को कई सेशन में मैंने सुनता, सर मैं तो लिखा भी हूँ, पढ़ा भी हूँ, खासकर लेडीज लोग रहती है, सब किया, लेकिन अभी भी मेरे को पैसे का चैलेंज है। वो क्या कर रही है, फिर से कंप्लेंट ही कर रही है अभी भी, वो गड्ढे ही, अभी भी गड्ढे ही खोद रही है। तो मैंने बोला कैसे बाहर आओगे तुम, अभी भी तो तुम कंप्लेंट ही कर रहे हो पैसे के लिए, तो आएगा क्या आपको, है ना। जिसकी कंप्लेंट कर रहे हैं आप, तो आप किससे दोस्ती करेगा क्या वो? आप क्लास में, स्कूल में, ऑफिस में, कहाँ पे भी, घर में आस पड़ोस वाले की कंप्लेंट कर रहे हैं, तो वो आपसे दोस्ती करेगा क्या? हम्म, तो पैसे की भी आप जब कंप्लेंट्स कर रहे हैं, ऊपर वाले ने नहीं दिया, उसको दिया, मुझे नहीं दिया, उसको ज्यादा दिया, अगर आप कंप्लेंट कर रहे हो, तो पैसे से आपके रिलेशन खराब हो गए। देखो, एवरीथिंग इज एनर्जी। एनर्जी को क्या बोलते हैं मराठी में? ऊर्जा। हर चीज ऊर्जा है, कळला का सगळ्यांना? ऊर्जा, ये चीज समझ लेना, एवरीथिंग इज एनर्जी। हर चीज ऊर्जा है, पैसा भी ऊर्जा है। इसको पुराने लोग है ना, बहुत होशियार थे,
कि पैसे को उसको मान देने के लिए उसको लक्ष्मी का रूप दे दिया, ताकि अब तो इज्जत करो, पूजा करो, इज्जत करो। बट क्या हो रहा, पूजा वूजा करते दिवाली में इसमें, है ना, अमावस्या के टाइम में, बट बाकी टाइम उसके लिए नेगेटिव बात करते रहते, नेगेटिव। तो वो एनर्जी याद रखो, आप उसके प्रति नेगेटिव बात कर रहे हैं तो वो आपके घर नहीं आएगा। बहुत क्लियर है, आपके नजदीक नहीं आएगा। आप जितनी अच्छी उससे दोस्ती करोगे, दोस्ती कैसे करोगे, ग्रेटिट्यूड की, है ना, ग्रेटिट्यूड करेंगे, उसका जो मिला है उसका शुक्राना बोलेंगे। सर मेरे पास तो क्या 50,000 है, उसका क्या मैं ग्रेटिट्यूड करूं। तो जब तक आप उसका 50 क्यों नहीं, 10,000 क्यों ना हो, जो भी है आपके पास, 5,000 ही हो, 1,000 ही हो, जब तक आप उसका ग्रेटिट्यूड नहीं करते कि ये है तो सही मेरे पास, और जब तक शुक्राना नहीं करते, फील नहीं करते, जब तक आपके पास ये आएगा नहीं, क्योंकि आप नेगेटिवनेस है। और ये लॉ ऑफ अट्रैक्शन है ना, ये यूनिवर्स में रहते हैं हम लोग, ये बहुत क्लियर है। ये कितने लोग फर्स्ट टाइम सुन रहे हैं? बहुत लोग तो सुने हुए, सुजाता जी कई बार सेशन कर चुकी है हमारे साथ, है ना, वर्षा नागपुर है, तो ये हमारी चंद्रपुर की बैठी है। तो कुछ लोग नए हैं क्या? मैं तो फिर वही वही बात मैं क्यों बोलूं, नए लोग हैं, समझ में नहीं आया। सोनाली जी? यस सर, बहुत सारे नए हैं। नए है ना? स्टार्टिंग, हाँ, यस, स्टार्टिंग से किसी कर ने रहे हैं। लिखा यस यस यस, यस। मी। तो ये जो पैसे की ना फ्रीक्वेंसी होती है, फ्रीक्वेंसी, जब आप उसकी फ्रीक्वेंसी से मैच कर लेते हो ना, तब वो आपकी दोस्ती होती है उससे। जब आपकी नहीं, एक्चुअली हर किसी से दोस्ती होती क्या, नहीं ना, हम्म। क्लास में, स्कूल में, आस पड़ोस में, हर किसी से दोस्ती नहीं होती आपकी, किसी किसी से होती। क्यों होती पता है? आपकी उससे साथ में फ्रीक्वेंसी मैच होती है। यस। वो अगर पॉजिटिव है तो पॉजिटिव फ्रीक्वेंसी आपकी दोनों की समान रही तो आपकी पटने लगेंगी। वैसे ही नेगेटिव भी है, आप अगर कोई नेगेटिव की फ्रीक्वेंसी से आप उसकी मैच हो रही, तो आप लोगों की बहुत पटेंगी। फ्रीक्वेंसी के ऊपर हमारा पूरा खेल होता है। तो पैसे के साथ भी आपकी फ्रीक्वेंसी कैसी, कैसी दोस्ती, किस एनर्जी में है आप, है ना। बोल तो रहे कि हाँ 1 करोड़ चाहिए, लेकिन आपकी सोच छोटी है कि नहीं नहीं कहाँ से आएंगे, है ना। फ्रीक्वेंसी मैच होना पड़ता है, आपका अबंडेंस फील करना होता है कि मेरे पास है। हाँ। देखो स्कैरसिटी, स्कैरसिटी को क्या बोलते हैं मराठी में, तो थोड़ा सा क्या बोलेंगे, आपके पास अगर पैसा नहीं भी है ना, आपको बोलना नहीं है, आपको महसूस क्या करना है, यार मेरे पास तो है। महसूस करना, सिर्फ मुंह से नहीं बोलना है, मुंह से बोलते बोलते महसूस भी करना है कि यस मेरे पास तो बहुत पैसा है। एलन मस्क है ना, आज का कितना बड़ा पैसे वाला है ना, वो बैंकक्रप्ट हो चुका था ऑलमोस्ट, लेकिन उसने कभी भी पैसे नहीं है वाली फीलिंग नहीं आने दिया। उसने हमेशा सोचा नहीं मेरे पास तो बहुत है, अबंडेंस में है। तो जब इस फ्रिक्वेंसी में आते हैं ना, तो पैसा, वो बोलते हैं ना, पैसा पैसे को खींचता है। अबंडेंस में रहते हैं जब आप, लाइक अट्रैक्ट्स लाइक, सामान सामान को आकर्षित करता है। जब आपके पास अबंडेंस की फीलिंग रहती है ना, फीलिंग भी रही ना, तो पैसा आपके पास उस फीलिंग के साथ में चिपक के आता है, मैग्नेट की तरह। तो इसीलिए आपको क्या करना है, ये सब चीज में आने के लिए, शुरू से जो चैप्टर्स हुए ना, इसके ऊपर फिर से फोकस हो के हर प्रैक्टिस को करते रहो रोज। और सबसे पहले रिलेशन, पहली बार जो थर्ड चैप्टर है, ये आसपास के साथ में रिलेशन इसलिए बनवाता है वो, ये बुक इसलिए बनवाती है कि आप कितना पैसे के लिए दौड़ते रहो और घर में रिलेशन ठीक नहीं है, या ये एक्चुअली, ये बुक जो चैप्टर है थर्ड नंबर, ये सिर्फ आपके हस्बैंड वाइफ बच्चे नहीं, इवन आप बिजनेस पार्टनर या जो भी है, उनके उनके लिए भी वो कर सकते, जो फोटो लेके करना होता है ना, 5 ग्रेटिट्यूड चिरंजन की फोटो लेके, ये इसलिए कराना होता है कि सबसे पहले आपके रिलेशन ठीक हो जाए। घर में यस। रहते अगर हस्बैंड का मारा है तो वाइफ से रिलेशन अच्छे है, बिजनेस पार्टनर है तो बिजनेस पार्टनर से रिलेशन हो गए, बॉस है तो बॉस से रिलेशन अच्छे हो जाए। तो आपका जब रिलेशन अच्छे होते ना, तो आपके फिर सब चीजें लाइन में आ जाती है ना। जब रिलेशन ठीक रहते तो आपकी ऑटोमेटिक हेल्थ पे भी असर नहीं होता। स्ट्रेस आता अगर रिलेशन खराब है तो, यस नो, यस आता है रिलेशन स्ट्रेस आता खराब। है ना। तो जब यस। जैसा रिलेशन ठीक होता है तो आपका स्ट्रेस नहीं होता है, अच्छे खुश मिजाज दिल से ऑफिस में, घर में, जहां पे भी है काम कर रहे हैं, तो स्ट्रेस नहीं तो बीमारी गई। जब ये यस। दोनों चीज नहीं है, अच्छी हो जाती है ना, तो पैसा अपने आप बहुत इजीली आ जाता है आपके पास। तो इसलिए हर चैप्टर की जो एक सिंक्रोनाइज करा हुआ है, एक एक चैप्टर, हर चैप्टर को सिंसियरली करिए, है ना, एक एक चीज में, हर चीज में। फिर आपके अंदर एक कृतज्ञता जिस तरह से भर जाएगी ना अंदर,
तो आप पॉजिटिव ऊर्जा बन जाओगे। आप खुद जब पॉजिटिव ऊर्जा बन जाओगे तो पॉजिटिव चीज ही आप अट्रैक्ट करोगे। ये सृष्टि का नियम है कि जैसे मैंने हर बार समझाता हूँ सेशन में कि आप केनिया में रहने गए, अफ्रीका में रहने गए, तो आपको वहां की लैंग्वेज और लॉ पता नहीं रहा तो तकलीफ है रहने में वहां, है ना? Yes. तकलीफ होगी ना, अगर वहां की लैंग्वेज ही नहीं मालूम आपको, वहां का कायदा कानून क्या है पता नहीं, तो तकलीफ होने वाली। अगर पता चल गया तो फिर कैसा हो जाएगा, इजी। तो उसी तरह Yes. से आप कहाँ रहते हैं यहाँ? आप बोलेंगे कोल्हापुर, सांगली, औरंगाबाद। नहीं, यूनिवर्स में रहते हैं, यूनिवर्स, ब्रह्मांड, बड़ा सोचो। तो आपके गवर्नमेंट का भी रूल नहीं चलता यूनिवर्स में। आप कौन से स्टेट गवर्नमेंट के, नहीं सर हम तो ये स्टेट में रहते तो यहाँ का रूल लगेगा। ये तुम्हारे स्टेट के लिए, तुम्हारे चीफ मिनिस्टर के लिए। यहाँ सेंट्रल गवर्नमेंट का भी रूल नहीं चलता यूनिवर्स में। किसका रूल चलेगा? जिसने सृष्टि बनाई, जिसने सृष्टि बनाई, जिसने उसके जो कायदे कानून है, उसको अगर आप समझ लेते हो, उसके कायदे कानून को, लॉ को, और उसकी भाषा अगर समझ लेते हैं, तो इस सृष्टि में भी रहने के लिए आपको इजी पड़ जाएंगी। तो ये धीरे धीरे आपको कब पता चल जाएगा, कब आप सीख लोगे लॉ ऑफ अट्रैक्शन क्या होता है, कैसे बात करना होता है। जैसे मम्मी माँ कभी अपने बच्चों को भाषा सिखाती क्या अपनी? आज तक किसी ने देखा? नहीं. तो इसलिए मदर टंग बोलते। देखो, फादर टंग आज तक सुना किसी ने? फादर टंग, मदर टंग बोलते। मदर टंग क्यों बोलते? क्यों? बच्चा पेट से सीख के आता वो भाषा, है ना? तो जैसे आप इस माहौल में रहोगे ना अभी मैजिक बुक के में, तो धीरे धीरे ना आपको पता भी नहीं चलेगा आपने कभी भाषा सीख ली लॉ ऑफ अट्रैक्शन की। Yes. लॉ ऑफ अट्रैक्शन, लॉ, है ना? लॉ बोले तो कायदा। I know. तो लॉ क्या है? यहाँ समान समान को आकर्षित करता है। तो आपको समान बनना है, उस लेवल पे जाना है। हर चीज की, हेल्थ रहे, रिलेशन रहे, पैसा रहे, उसको समान में जब तक जाओगे नहीं, उसकी फ्रीक्वेंसी से मैच नहीं करोगे पैसे की, जब तक पैसा नहीं आएगा। और फ्रीक्वेंसी से मैच करना बहुत इजी है। धीरे धीरे प्रैक्टिस करोगे, आप अच्छी फ्रीक्वेंसी में आएंगे, अच्छे वाइब्रेशंस पे आओगे। और वाइब्रेशन इज द लैंग्वेज ऑफ यूनिवर्स। अब इसको मराठी में कैसा बोलना है बता दो, सुना लीजिए, है ना? वाइब्रेशंस जो रहते हैं ना अपने बॉडी के, तरंगे, तरंगे की भाषा है यूनिवर्स की। तो आपको तरंगे सीखना है, कैसे तरंगे के वाइब्रेशंस, जो तरंगे को कैसे वर्क न्यायला लागते ते तुम्हाला येस, सीखना है। मॅजिक और ये बुक जब शिकवतंय. धीरे धीरे येस. धीरे धीरे एक एक स्टेप, और आपको लगेगा एक बार बुक कर लिया तो आपको लगेगा कि चलो मैं सीख गया, बढ़िया हो गया। तो आपकी गलतफहमी, ये तब तक करना मैजिक बुक जब तक आपको अंदर से खुद का ज्ञान नहीं। मैं कोई पैदाइशी थोड़ी मैजिक बुक लेके पैदा हुआ था। मैंने भी 3 साल पहले ही सीखा था, बट मैंने इतने बार सीखा, इतने बार ध्यान से सुना, जब तक मुझे खुद कुछ अंदर से खुद के। अभी इसके पहले शुरू शुरू में क्या होता, जो सीखा हुआ था कोई सिखा रहा था, मैं सीख रहा था। फिर कुछ समय के बाद, 5-6 बार करने के बाद में, फिर मुझे खुद अलग से खुद का समझ में आने लगा। उसको बोलते हैं आत्मज्ञान। खुद का ज्ञान जब आना स्टार्ट होता ना, फिर आपके ये खुलने लग जाते, पूरे डायरेक्शंस खुलने लग जाते, आपको सब चीज समझ में आ जाती। तो तब तक वो सीखते रहना, 5 बार 6 बार, जब मिला सेशन में बैठ जाने का। तो फिर जब आपको अंदर से सब समझ में आ जाता है ना, यस। एक्चुअली ज्ञान कितना होता है ना, कि सिर्फ 5% 6% ज्ञान है दुनिया में। बाकी तो ये सब ऊपरी ज्ञान है एक्चुअली, है ना? लेकिन एक्चुअल ज्ञान है ना, अंदर रहता है। अंदर वो जब निकलना स्टार्ट होता है, जब खुद हम कुछ समझ के समझाने लगते हैं, वो लेवल पे आप जब आ जाते हो, देन ये लाइफ बहुत इजी लगती है फिर लाइफ उसके बाद। सो राइट, येस सो सर. बिगिन। आप रीड करते कैसे करते हो? थैंक यू सर, थैंक यू सो मच. हाँ, रीड करते हैं, श्रद्धा मैम रीड करते हैं यस, और Yes. हम समझा देते हैं. यस चलो, थैंक कैरी यू ऑन, सर. स्टार्ट। इतने थैंक यू अच्छे सो से मच। आप आज धन का ये है, और धन की बरसात स्टार्टिंग से ही हो गई है आपके शब्दों से. तो Thank you आज यस, so, तो बस कमाइए कमाइया है हमारे क्लास में. थैंक यू सर जी, थैंक यू, थैंक यू, थैंक यू विजय सर जी. यस, थैंक यू सो मच। so much, कंटिन्यू। आपके Vijay. शब्दों Thank में you. जैसे जादू है ना, तो हमारे जो अभी पार्टिसिपेंट्स है वो भी जादू का अनुभव कर रहे हैं, और हर इसमें वो अबंडेंस पा रहे हैं. अभी उन्होंने अपने सपनों के लिए इतनी
अच्छे से ग्रेटिट्यूड किया है कि वो रोज नए-नए सपने बना रहे हैं। तो आज उनको सपनों में लेके जाते हैं, किसके? धन के इसमें। तो यस। आपने एक स्टार्टिंग और चीज बहुत अभी अच्छा ना, कर जो दिया जो है। ग्रुप से कनेक्टेड है, ABCDE ग्रुप में बने रहना, है ना, क्योंकि एक बहुत अच्छा हमारा एक मई में गोवा में एक 5 स्टार रिसोर्ट में हाफ रेट में रिट्रीट होने वाला है ना। तो वाह। डेट्स हम लोग उस पर वर्कआउट कर रहे हैं। तो वो अनाउंसमेंट होगा, तो आप ABCDE ग्रुप में रहोगे तो देखते रहना, क्योंकि वो ऐसा मौका फिर नहीं मिलेगा, है ना, इतने हाफ यस, रेट में कुछ कारण से हमको मिल रहा है। तो 5 स्टार यस, रिसोर्ट में मतलब यानी हाफ रेट, यानी उसको जो खर्चा आने वाला है सामने वाला, वही खर्चा लेगा, कट टू बोलते ना, वो प्रॉफिट नहीं बिल्कुल। लेने वाला है। तो देखो, जब हम लोग जब कुछ अच्छा करने जाते हैं ना, तो ऐसे सब मिलना चालू स्टार्ट होता है। यस, यस। आज इतनी कहाँ से कमाइयाँ मिलेगा, करेंगे ना कैसा सर कि मिलेगा। आज इतनी कमाइयाँ करेंगे ना धन के इसमें कि पूरी लगा देंगे फिर रिट से हम और ये कमाने का ये करेंगे यस, कुछ जरिया। सोचते हैं ना, देखो मैंने सोचा था, किसी को यस, बताया नहीं था, वो ऑटोमेटिक हो रहा है जो मैंने प्लान किया था। और मैंने कभी पैसे का नहीं सोचा था, यूनिवर्स ने उसको हाफ रेट में कर दिया ताकि बिल्कुल। ज्यादा से ज्यादा लोग आ सके। तो ऐसा रहता है, ये इतना पावर रहता है हमारे अंदर, हमको पता ही नहीं रहता। आप सोचो, इंटेंशन आपके राइट रहना चाहिए, वो यस, कैसे होगा, इट्स नन ऑफ योर जॉब, आपका वो काम नहीं है। सिर्फ आपका काम क्या बन गया, ग्रेटिट्यूड देना, 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 देना। एक्चुअली संसार में आए ना, सिर्फ देना आपका काम है। क्या देना है? ग्रेटिट्यूड, जो मिला है उसका, और जो चाहिए उसका भी पहले से। बस बिल्कुल। इतना ही काम है एक्चुअली। हम लोग क्या क्या दिमाग लगाते हैं, है ना। 80% आपका माइंडसेट अगर ऐसा सेट हो गया ना, आपको देखो जो सोचा वो कैसा मिलेगा, आपका काम भी नहीं है। आपको कोई घर लेना है, तो आपको सोचना नहीं है कि वो घर लेना है तो ये प्लॉट बेचता हूँ, फिर वो पैसे आएंगे तो उसमें डालता। आपको सिर्फ घर लेना है, उस पर फोकस होना है। वो पैसे कहाँ से आएंगे, क्या आएंगे, वो आपका काम नहीं है। तो इतने इजी है मैजिक बुक, है ना, सिखाती है। अब ये ना, जो फर्स्ट टाइम कर रहा है उसको नहीं समझेंगे ये बात। ये इतनी इजी सृष्टि ने बनाया था हमारे को ऐसा। वो हमारे को इस जिंदगी में, जैसे हम अपने बच्चों को थोड़ी तकलीफ भोगने की थोड़ी पैदा करते हैं ना, बेटा मैंने बहुत तकलीफ दिया, चला तू आ, देखो भी मैं तकलीफ झेलना सिखाता हूँ, ऐसा कोई नहीं करता ना अपने बच्चों को। तो वैसी सृष्टि भी वैसे ही है, आपको मजा करने के लिए भेजी है। बट आपके हाथ, चॉइस आपकी है। आप बोलेंगे नहीं मेरे को मजा नहीं, मेरे को तो रेंगने में मजा आई, तो बोलता इट्स ऑल योर्स, चॉइस इज योर्स। तो ये मैजिक बुक आपको डायरेक्शन दे देती है, बहुत सिंपल। यस सर, राइट, यस। यस तो सर। थैंक यू थैंक यू, सो मच। थैंक यू, थैंक यू सो मच सर। थैंक यू सो मच विजय सर, थैंक यू। चलिए, या श्रद्धा जी, थैंक यू। चलिए श्रद्धा मैम आगे बढ़ते हैं। येस आज का 5वा दिन, जादुई धनसंपत्ती. आता काय झालंय ना, आपण ज्या सकारात्मक विचारांमध्ये कालपासून होतोय आणि आताही आहात, म्हणजे आपल्या काय झालं, मस्तिष्कामध्ये बदल झालाय. काल येस तर आनंद जास्त वाढलाय, कारण आनंदाचे हार्मोन्स वाढले आहेत आपले, बरोबर? येस येस. तर त्यातच एकंदर जीवनच आता काय लागलंय, आनंदी वाटायला लागलंय आणि या आनंदी व्हायब्रेशनमध्ये आपण जेही मागणार ना युनिव्हर्सकडे, ते आपल्याला मिळणार आहे. कारण आपल्याला असं वाटतं, की आपल्याजवळ जो पैसा आहे, तेवढाच तेवढ्यावरच आपण समाधानी आहो का? विचार करा, आपल्याजवळ असणाऱ्या पैशावर आपण पैसे आहेत त्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत का? आणि नाही. समाधानी आहोत तर का? आणि नाही तर का नाही? बरेचसे प्रश्न आपल्याला पैशाच्या आता पैशाचा विचार करताना आपल्याला ते का हवे आहेत? आणि आपण ते कसे मिळवणार आहोत? येस आता आणि आपण ज्या परिस्थितीत पैशाच्या बाबतीत ज्या परिस्थितीत आज आहोत, ते का आहोत? या सगळ्यांचा विचार आज आपण या अ, 5वा दिवस जादूची धनसंपत्ती यामध्ये करणार आहोत. चला श्रद्धा मॅम वाचायचे? येस येस ओके. 5वा दिवस, जादूची धनसंपत्ती. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती, कुरकुर म्हणजे गरिबी. ख्रिश्चन किती छान शास्त्राच्या ना. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती. आता जे कृतज्ञतेमध्ये आले आहात ना, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आपण प्रत्येक गोष्टीला धन्यवाद देतोय. तर जी
कृतज्ञतेमध्ये आले ते सर्वात श्रीमंत आहे. चला सर्वांसाठी क्लॅप करा सर्वांनी. श्रीमंत आहात आज आपण. येस. पण तर अजूनही ज्यांना वाटतंय की माझं जीवन असंच आहे, कुरकुर कुरकुर कुरकुर, कटकट कटकट कटकट, तर आजही आपण गरिबीतच आहो. मग ते विचाराने असले तरी आणि आपण पैशाने असलो तरी. ठीक आहे? तर मग आपण कृतज्ञतेने जर श्रीमंत असू, तर आज आपल्याकडे अबंडन्स मनी आहेत. आपण ते येस. आता अट्रॅक्ट करणार आहोत. चला समजून घेऊया कसं. येस. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती. ओके. तुमच्या जीवनात जर फारसा पैसा नसेल तर समजून घ्या की त्याबद्दल चिंता, मत्सर, हेवा, निराशा, खचून जाणे, संशय आणि भीती अशा भावना तुमच्या मनात असतील तर तुम्हाला आणखी पैसा कधीही मिळणार नाही. तुम्हाला तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटत नसल्यामुळे या भावना तुमच्या मनात निर्माण होतात. पैशाबाबत सारख्या तक्रारी करणे, वादविवाद करणे, त्यामुळे वैफल्य येणे, कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणे किंवा दुसऱ्यांच्या मनात पैशाबद्दल वाईट मत निर्माण करणे यापैकी कोणतीही भावना पैशाबाबत कृतज्ञता व्यक्त करणारी नाही. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधी सुधारता तर होणारच नाही, उलट परिस्थिती आणखी बिघडेल. सध्याची तुमची परिस्थिती ठीक आहे. ओके. हा, तर बघा काय म्हटलं आहे की चिंता, मत्सर, हेवा, निराशा, खचून जाणे, संयम आणि भीती अशा भावना जर तुमच्या मनात असतील तर तुम्हाला आणखी पैसा कधीही मिळणार नाही. आता तुम्ही ज्या ज्या परिस्थितीत जिथे आहात तिथे बसून विचार करा की यातली कोणती परिस्थिती आपल्या मनात आहे आणि आज आपल्याजवळ पैसे का नाहीत. बघा, आठवा की आपण पैशाबद्दल काय काय गोष्टींचा विचार केलाय. आपल्याकडे असताना सुद्धा आपण नाही म्हटलंय का. आपल्याला कुणाजवळ जास्त पैसे म्हणजे आपण एकमेकांशी कम्पेअर केलाय का, त्याच्याजवळ जास्त आहे माझ्याजवळ कमी आहे. जितका एकही रुपया असेल ना तुमच्याकडे तरी तुम्ही कृतज्ञ असायला हवं. खचून न जाता आता काय करायचं, कसं होईल माझ्याकडे तर एवढेच, आता आपल्याजवळ एवढेच पैसे असल्यावर आपल्या मुलांचं कसं होणार, म्हणजे आपल्याला आपली चिंता, त्याच्यानंतर आपल्या मुलांची पण चिंता, बाकी सगळ्या जगाची चिंता आपल्यालाच सगळी. मग कसा पैसा येणार आपल्याकडे, कसा राहणार आपल्याला सतत भेटते की उद्या जर पैसा आपल्याकडे नसेल तर काय होणार आपलं. बघा काय काय म्हणता तुम्ही, झाडं काय पैसा का झाडाला लागतो का. अरे हो. पैसा का झाडाला लागतो का, हा काही शब्द आहे का. म्हणजे आपण काय शब्द वापरतोय. आपण करेक्ट. पैशासाठी वादविवाद सुद्धा करतोय, सारख्या तक्रारी करतोय, असूनही आपण त्याबद्दल वाईट साईड बोलतोय. बघा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय काय वाईट बोललात पैशाबद्दल. जर यापैकी कोणतीही भावना पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी नसेल, कारण नाहीच. बरोबर. जर तुम्ही पैशाबद्दल वाईट साईड बोललं असणार तर तुम्ही पैशाबद्दल कृतज्ञ नाही आणि यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधीच सुधारणा होणार नाही, तर ती अधिकच बिकट होत जाणार. येस. आपण आई-वडिलांना सुद्धा सोडत नाही. काय केलंय त्यांनी आमच्याकरता? अरे त्यांनी काय केलं नाही आपल्याकरता, काय केलं आहे हे विचार करा. आईने जर आपल्याला लहानपणी दूध पाजलं असेल तर आपण त्याचे पैसे दिले आहेत का? नाही. ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीचा पैशात आपण पैशासाठी काय काय बोलून चुकलोय. पैसा हाताचा मळ आहे का? पैशाच्या मागे शत्रू असतो. पैसा फक्त कागद आणि त्याची माणसाला किंमत नाही. पैसा जितका तितका लोभ तितका. पैसा हातात पण आनंद नाही. पैशाने माणूस स्वार्थी होतो. काय काय शब्द आपण वापरतोय आणि त्यामुळे आपण काय बनत जातोय, पैसा आपल्यापासून दूर निघून जातो. बरोबर. तर येस. चला मग बघा तुम्ही ज्या ज्या परिस्थितीत आहे, तुमची परिस्थिती आज अशी का, काय बोललाय तुम्ही पैशाबद्दल. आणि येस. जर सध्याची तुमची परिस्थिती कशीही असली पण सध्या जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल तो अपुरा असल्याचा विचार मनात येणं हे कृतज्ञतेचं लक्षण आहे, कृतज्ञतेचं लक्षण आहे. काय म्हटलंय, येस. सध्याची तुमची परिस्थिती कशी असो, बघा तुमच्याजवळ किती पैसा आहे, काय आहे, आणि जो काही पैसा तुमच्याकडे त्याबद्दल तुम्ही अपुरा असल्याचा मनात विचार येणे.
आपण रोज विचार करतो या गोष्टींचा आणि येस. ते कृतज्ञतेचं लक्षण आहे. त्याबद्दल तो अपुरा असल्याचा विचार मनात येणंच. अरे, आपल्याजवळ जर आपल्याला आवश्यक आहे म्हणजे आपण रोज किती पाप करतोय. मग जर आपण पैशाबद्दल एक जरी चुकीचा विचार करत असू, तर आपल्याला त्याच्याबद्दल 10 काय 100 पुण्य करावे लागतील. म्हणजे त्याची किती कृतज्ञता आपल्याला करावी लागेल. मग बघा येस. आपण रोज पैशाबद्दल काय विचार करतोय ते. तुम्ही येस. सध्याच्या परिस्थितीबाबतचा विचारच मनातून काढून टाका आणि त्याऐवजी जो काही पैसा तुमच्याकडे आहे ना, त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. चला आजच आपल्याकडे असणाऱ्या पैशाबद्दल खूप धन्यवाद म्हणा. मनामध्ये ते फिलिंग येऊ द्या. आजपर्यंत जी भीती होती ना आपल्याला, की आपण जर असं म्हटलं तर, की माझ्याजवळ भरपूर पैसा आहे, तर काय लोकांच्या रांगा लागणार का आपल्या घराकडे उद्यापासून? आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या. नाही. तर आपण काय करतोय? पैशाबद्दल कृतज्ञ आहो, की आपण आहे त्याची पण आपण धन्यवाद मानत नाही आणि त्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. जर तुम्ही ₹1 जरी कृतज्ञता बाळगत असणार, तर जादूमयरित्या कशी वाढ होणार ते बघा. काय म्हटलं आहे? ज्याला ज्याला कृतज्ञता आहे. कशाबद्दल? पैशाबद्दल. बघा आज आपण ना फक्त पैशाचा विचार करणार आहोत. आपण आता आपल्या समृद्धी आणलेली आहे आपल्या नात्यांमध्ये, आपल्या आरोग्यामध्ये आणि आज आपलं पण इतकं प्रफुल्लित आहे, की आपण आपल्या धनसंपत्तीचा विचार करू शकतो आहे आणि हे व्हायब्रेशन्स आपण पैशाला द्यायला हवे. कारण पैसा सुद्धा काय आहे? एनर्जी आहे. आणि ती जर आपल्याला अट्रॅक्ट करायची असेल, तर ज्याला ज्याला पैशाबद्दल कृतज्ञता आहे, त्याला आणखी दिलं जाईल. बघा, येस. प्रत्येक पाठामध्ये तुम्हाला ही गोष्ट सांगण्यात आली आहे, की ज्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता असाल, तर त्याला आणखी दिलं जाईल आणि तिच्याकडे किंवा त्याच्याकडे विपुलताही भरपूर राहील. आणि ज्याच्याकडे कृतज्ञता पैशाबद्दल बघा इथे पैशाबद्दल बोललं जातंय, कृतज्ञता नसेल, तर तिच्याकडे किंवा त्याच्याकडे जे काही असेल तेही काढून घेतले जाईल. हा नियम आहे युनिव्हर्सचा. हा ब्रह्मांडाचा नियम आहे आणि इथे जे जे नियम दिलेले आहेत ना, ते जर तुम्ही पाळले नाहीत, तर आपण इथे बसल्याचा काहीही अर्थ होणार नाही. कारण आपण जर अतिशय कृतज्ञतेने या सगळ्या गोष्टी करतो आहोत आणि आपल्यामध्ये जर आपल्याला आपल्या जीवनात रिझल्ट्स बघायचे असतील, तर आपल्याला काय करणे गरजेचं आहे? कृतज्ञ राहणे गरजेचं आहे. अंडरस्टूड? येस. येस मॅम. ओके. फॉर परफेक्शन परफेक्ट प्रॅक्टिसेस मस्ट. मग आपल्याला काय करायचं आहे? परफेक्ट प्रॅक्टिस करायची असेल ना, तर पैशासाठी आपल्याला खूप जास्त सराव करावा लागेल कृतज्ञतेचा. मग आठवा, जिथे-जिथे आपल्यासाठी प्रत्येकाने कुणीतरी खर्च केलेला आहे, त्याच्यासाठी तरी धन्यवाद करायचेच आहे. आपण स्वतः खर्च केला आहे, त्याच्यासाठी धन्यवाद करणं गरजेचं आहे आणि आपल्यासाठी जो खर्च करणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा धन्यवाद करायचे आहेत. तयार? चला तर येस. समोर जाऊया. येस. नेक्स्ट पॅराग्राफ. पैसा तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना पासून घेऊ की पैसा हा विषय? वरती घ्या थोडं. ऊपर लीजिए सरजी. ओके. येस. स्टॉप. हा, तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणे खरोखरच आव्हानात्मक आहे, पण तुम्ही कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलणार नाही. हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट करण्याची प्रेरणा मिळेल. पैसा हा विषय बऱ्याच जणांना तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणं हे खरोखरच आव्हानात्मक आहे. बघा, काय म्हटलंय, आपल्याकडे जी गोष्टीची कमतरता असते ना, त्याच्यात Yes. ना आपल्याला जोर लावायला थोडा ऍक्च्युली खरंच आपल्याला मनापासून स्तुती करणं ना नाही जमत. कारण काय असतं, आपल्याकडे खूप जास्त असलं तरच आपल्याला आनंद होतो, ही आपल्याला सवय लागली आहे. आपल्या घरातल्या आधी ना आपल्याकडे खूप सारी धान्य असायची.
कोठीभर धान्य असायची. आपल्या शेतात किती सारं पीक असायचं. आपण कधी त्याचे धन्यवाद केले आहे का? आणि आज आपल्याकडे जर थोडंही नसेल, तर आपण किती सारी आपल्याला भीती वाटते, की आता उद्याचा दिवस कसं जाणार? पण आपल्याकडे असणाऱ्या धनाबद्दलच जर आपल्याला कृतज्ञता नसेल, तर येणार आपल्याकडे कसं येणार आहे धन? आपण सतत रडत असतो धनाबद्दल. अरे, माझ्याकडे तर ही गोष्ट नाही, माझ्याकडे तर ती गोष्ट नाही, याच्यासाठी तर एवढे पैसे लागतात, त्याच्यासाठी तर तेवढे पैसे लागतात. माझ्याकडे त्याच्याकडे किती, माझ्याकडे काय? सतत आपलं कंपॅरिझन सुरू असतं आणि सतत आपण चिंता व्यक्त करीत असतो. जितकी चिंता, तितका पैसा तुमच्याजवळून दूर जाणार आहे. मग हे आव्हानात्मक असलं ना, तरी तुम्हाला हे आव्हान स्वीकारायचं आहे. कारण जर तुम्हाला याच्यामध्ये चेंज हवा असेल, जर तुम्हाला तुमच्या जवळ अबंडन्स मनी हवे असतील, जर तुम्हाला तुमच्या पैशामध्ये प्रचंड वाढ करायची असेल, तर आहे त्या पैशासाठी धन्यवाद करायला आजपासून सुरुवात करा. कारण येस. तुम्ही कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलणार नाही. हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट करण्याची प्रेरणा मिळेल. मग आता प्रेरणा मिळाली आहे ना आज, की आपल्याकडे ₹1 जरी असेल, तरीही आपण त्याचे धन्यवाद करायला हवे. आणि किती? किती? तर कुठे ठीक जायचं आहे. सुरुवात? आपल्या बालपणाच्याही आधीपासून आपल्यासाठी किती खर्च झालेला असेल. येस. आणि ते तिथून सुरुवात करून आजपर्यंत आपण आपल्या खिशातून पैसा खर्च न करता सुद्धा आपल्याला किती सारं मिळत होतं. इथून जर आपण पैशासाठी कृतज्ञ राहायला शिकलो, तर आज आपल्याकडे किती सारं धन आहे, त्याच्यासाठी आपण कृतज्ञ राहू. कळतंय का? जेव्हा पैसा नव्हता, तेव्हाही आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत होत्या. आपल्याला घर होतं, जवळ कपडे होते, आपल्याजवळ सगळ्या काही वस्तू होत्या, आपल्याजवळ पुस्तकं होती, आपल्याला शाळेत जायला आपल्याजवळ युनिफॉर्म होता. याच्यासाठी आपण खर्च केला आहे का आपल्या बालपणामध्ये? नाही. खर्च कुणीतरी केलेला आहे. त्या खर्चापासून आपण कृतज्ञ व्हायला हवं. आणि आता करत असलेल्या आणि याच्या नंतरही आपण ज्या गोष्टीसाठी आपल्या स्वप्नांसाठी जो आपण काय करणार आहोत, पैसा आपल्या जवळ येणार आहे, आपण खर्च करणार आहोत, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला धन्यवाद करता यायला हवे. येस. ओके, चला येस. समोर जाऊया. पैसा हा विषय. ओके. पैसा हा विषय बऱ्याच जणांना, विशेषतः त्यांच्याकडे तो पुरेसा नाही, त्यांना जरा अवघड वाटू शकतो. म्हणूनच जादूच्या पैशाबाबत कृती करताना 2 पायऱ्या पार कराव्या लागतील. जादूच्या पैशाबाबत जे आचरण करायचं आहे, त्याबाबत तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सकाळीच सगळं वाचणं महत्वाचं आहे. कारण नंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला जादूच्या पैशाबाबतची कृती करायची आहे. शांत बसा आणि लहानपणीच्या तुमच्याकडे थोडा किंवा जास्त पैसा होता त्यापूर्वी काळ आठवा. तुमच्यासाठी जेव्हा खर्च केले गेले ती प्रत्येक आठवण जागी करा आणि त्या प्रत्येक प्रसंगाबाबत अगदी मनापासून, हृदयातून आभारी आहे जादूचे शब्द म्हणा. तुम्हाला नेहमी जेवायला मिळायचे का? तुम्ही घरात राहायचं का? तुम्हाला अनेक वर्ष शिक्षण मिळालं का? तुम्ही प्रत्येक दिवशी शाळेत कसे जायचा? तुमच्याकडे शाळेची पुस्तकं, जेवणाचा डबा आणि शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी असायच्या का? शाळेला सुट्टी लागली की लहानपणी सुट्टीत कुठे जायचात का? लहानपणी तुमच्या वाढदिवसाला मिळालेल्या कोणत्या भेटीमुळे तुम्ही अगदी हुरळून थरारून गेला आहात? तुमच्याकडे सायकल, खेळणी, पाळीव प्राणी होते का? जसजसे तुम्ही वाढू लागता तसतसा तुमचा कपड्याचा आकारही झपाट्याने बदलू लागतो. त्यानुसार तुम्हाला कपडे मिळायचे का? तुम्ही चित्रपट पाहायला, खेळ खेळायला, संगीत, वाद्य शिकायला जायचेत का? किंवा एखादा छंद तुम्ही जोपासला होतात का? तुम्हाला बरं वाटत नसेल तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधे घ्यायचेत का? तुम्ही कधी दाताच्या डॉक्टरकडे गेला होतात का? टूथब्रश, टूथपेस्ट, साबण आणि शॅम्पू यासारख्या रोज लागणाऱ्या वस्तू तुमच्याकडे होत्या का? तुम्ही मोटारीतून, कारमधून प्रवास करायचात का? तुम्ही टेलिव्हिजन बघायचात का? फोन करायचा का? दिवे, वीज आणि पाणी वापरायचं का? या सर्व गोष्टींना पैसे पडतात आणि तुम्हाला त्या मिळाल्या. कोणीही किंमत चुकती न करता तुम्ही जर भूतकाळात जा, तुमच्या लहानपणीच्या आणि तारुण्यातील स्मृती जागवा. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला कितीतरी गोष्टी मिळाल्या आहेत, ज्याची बरोबरी कष्टाने मिळालेल्या पैशाशी होऊ शकत नाही. त्या प्रत्येक प्रसंगाबाबत आणि त्यांच्या स्मृतीबाबत कृतज्ञ राहा. भूतकाळात मिळालेल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त केली, तर भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात जादुमयरित्या वाढ होईल.
वैश्विक नियमाचे त्यांचा हवाला दिला आहे. जादूच्या पैशाची कृती करायची तर $1 नोट घ्या, त्यानंतर एक स्टिकर घ्या आणि त्या स्टिकरवर लिहा. मॅम कंटिन्यू. येस येस. आता बघा तुम्हाला काय म्हटलंय, सगळ्या आठवल्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने लेखिकेने समजावून सांगितलेलं आहे की तुम्हाला कशा कशाबद्दल धन्यवाद करायचे आहे. आता आपल्या बालपणात जाऊन आठवायचं की आपल्याला कशा कशा करता धन्यवाद करायचे. बघा प्रत्येक पाठामध्ये ना आपल्याला बालपण आठवायला लावलंय, कारण आपण ज्या गोष्टी करू शकत नव्हतो त्या सुद्धा आपण त्या वयात करायचो. म्हणजे काय होतं, आपल्याला किती कृतज्ञ असायला हवं प्रत्येक गोष्टीबद्दल, याच्यासाठी भावना येण्याकरिता, आपल्याला फिलिंग्स येण्याकरिता लेखिकेने प्रत्येक गोष्ट मायन्युटली समजावून सांगितलेली आहे. अगदी छोटी छोटी गोष्ट. बघा, तुम्हाला नेहमी जेवायला मिळायचे ना, इथून सुरुवात केलेली आहे. आज आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, आपल्याला आपले शब्द कसे वापरायला हवेत. बघा, शब्दांमध्ये किती क्लॅरिटी यायला हवी आपल्याला, की आपले शब्द आपण बोलून बोलून आपले पैशाबद्दल बोलून बोलून आपण आज या परिस्थितीत का आहोत. येस. कारण आपल्याला आताच नाही तर बघा तुकारामांनी काय म्हटलं होतं बघा, जरा आठवा बरं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची अमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. अरे, शब्दांना जर धन म्हटल्या गेलेलं आहे तर धनाविषयी आपण जे शब्द वापरणार आहोत ते कसे असायला हवेत. आणि हा खेळ तुम्हाला खेळायचा आहेच. शब्दांचा खेळ आहे हा. बघा, पैशाला आपण अट्रॅक्ट करू शकतो, कारण पैसा ही एक एनर्जी आहे. येस. तर आपल्याला भरपूर प्रमाणात पैसा हवा असेल तर चला, खूप साऱ्याची लिस्ट तयार करा. एक तुम्ही काय करा, धनसंपत्तीसाठी एक पूर्ण कॉपी बनवा. आणि Yes. जिथे जिथे तुम्हाला धन्यवाद वाटतं, तुम्ही लहानपणापासून जो पैसा तुमच्यावर खर्च केला गेलाय, त्याच्यानंतर तुम्ही स्वतः कमावल्यानंतर जो खर्च केलात तुम्ही, आता समोरही करणार आहात, त्या सगळ्या पैशांबद्दल आजपासून लिहायला सुरुवात करा. तुम्हाला जर धन संपत्तीमध्ये विपुलता हवी असेल, धनामध्ये विपुलता हवी असेल, तर तुम्ही हा सराव जास्तीत जास्त करायला हवा. आता तुम्ही तुमचा टायमिंग ठरवायचा. बघा, 24 तास करा, 48 तास करा, 72 तास करा, एका दिवसात कितीदा तुम्हाला करायचं आहे. पण बघा, 72 तास केल्यानंतर थांबवू नका. 3 दिवस केल्यानंतर काय होतं आपलं माहितीये का? आता आपण जसे बाकीचे चॅप्टर्स करतो आहोत ना, आता आपल्याला धनाबद्दल सांगितलं आहे, तर आपण 2 चॅप्टर पण सुरुवातीचे करायचेच आहे. आपल्याला आरोग्याबद्दल पण करायचं आहे आणि आपल्याला आपल्या संबंधांबद्दल पण करायचं आहे. म्हणून प्रत्येकाने एक कॉपी वेगवेगळी बनवा, मी तुम्हाला सांगते, आणि प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही लिहत चला. आज धनाबद्दल बोलतोय आपण. बघा, किती लिहू शकता तुम्ही. जितकी जास्त कृतज्ञता तुम्ही करणार ना, आजपासूनच तुम्हाला होऊ शकतं, जोपर्यंत तुम्हाला गुड न्यूज येणार, जी तुम्ही किती दिवसापासून ऐकायला तुमचे कान अगदी काय होते. कान काय असणार आहे, काय करणार आहे कान ऐकण्यासाठी? श्रद्धा मॅम, आतुरतेने वाट बघत असतील. पैसे येणार असे आतुरतेने वाट बघत असतील. ओके, तरचणार आहात. ओके 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 ओके. चला. ओके. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. तो स्टिकर त्या नोटेवर चिकटवा. नंतर जी नोट आज तुमच्या पॅकेटमध्ये, पर्समध्ये किंवा खिशात ठेवा आणि किमान सकाळी एकदा, दुपारी एकदा किंवा तुम्हाला हवं असेल तितक्या वेळा ती बाहेर काढा. ती जादूची नोट हातात घ्या. त्यातील स्टिकरवर लिहिलेले शब्द वाचा आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या विपुल पैशाबद्दल खरीखुरी कृतज्ञता व्यक्त करा. जितकी तुमची भावना प्रामाणिक आणि सच्ची असेल, तितक्या जलद गतीने चमत्कार झाल्यासारखी तुमच्या जवळील पैशाच्या स्थितीत वाढ होईल. काय सांगितलेलं, जादूच्या पैशाची कृती. तुम्हाला काय करायचं, एक नोट घ्यायची, 10ची घ्या, 100ची घ्या, 500ची घ्या. बघा, तुम्हाला ज्यामध्ये छान फिलिंग येत असेल ती घ्या.
₹10 सुद्धा नोट चालेल. त्याच्यावरती काय करायचंय तुम्हाला, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे, असं स्टिकर लावा. बघा, त्या पैशावरती नाही लिहायचंय. तुम्हाला एक स्टिकर मी दाखवणार तुम्हाला नोट हे झाल्यानंतर. तर आपल्याला एक स्टिकर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ते स्टिकर काय करायचंय, नोटेवर चिटकवायचंय. काय लिहायचं त्याच्यावर, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. हिंदीमध्ये लिहायचं असेल तर उस सारे धन के लिए धन्यवाद जो मुझे जीवन भर दिया गया है. थँक यू फॉर ऑल मनी आय हॅव बीन गिव्हन थ्रू आउट माय लाईफ. बघा, माझ्या कुठलीही भाषा लिहा आता तुम्ही त्याच्यामध्ये, पण काय म्हणायचंय, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. नंतर ही नोट तुमच्या जवळ तुमच्या पाकेटमध्ये, पर्समध्ये, खिशात ठेवायची आहे. आणि कितीदा बघायचं आहे, सकाळी एकदा, दुपारी एकदा, किंवा तुम्हाला हवं असेल तितक्या वेळा. आता तुम्हाला बघा किती धन हवंय, किती धन अट्रॅक्ट करायचं आहे. कारण आपण जोपर्यंत त्या नोटेला फिलिंग देणार नाही, तोपर्यंत पैसा तुमच्या जवळ येणार नाही. आणि ती नोट, जादूची नोट हातात घ्या. त्यातील स्टिकरवर लिहिलेले शब्द वाचा आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या विपुल पैशाबद्दल खरी-खुरी कृतज्ञता व्यक्त करा. बघा, ती नोट तर तुमच्या जवळ ठेवाच आणि आठवा तुमच्या जवळ असणाऱ्या पैशांसाठी तुम्हाला कशा पद्धतीचं फिलिंग येतंय ते. जितकी तुमची भावना प्रामाणिक, बघा काय शब्द वापरलाय, प्रामाणिक आणि सच्ची. खोटं खोटं करायचं नाही. अगदी आता तुमच्यामध्ये ना तो सच्चेपणा, तो प्रामाणिकपणा आलेला आहे, की रॉन्डाबॉन जे सांगतंय ना, ते तुम्हाला करायचंच आहे. करायचंच आहे तुम्हाला ते. तर प्रामाणिकपणे आणि सच्चाईने करा. ओके. जलद गतीने चमत्कार झाल्यासारखे तुमच्याजवळील पैशाच्या स्थितीत वाढ होईल आणि होतंय. हे येस होणारच. येस आपण हे सगळे अनुभवतोय. ज्यांनी मॅजिक बुक आधी केलंय त्यांचे चमत्कार आपल्याला आता ऐकायला मिळणार आहे पैशा बाबतीतचे. आणि आता तुम्ही जे करणार आहात ना, तर त्यांनी कृतज्ञता आजपासूनच जास्तीत जास्त वाढवली, तर तुम्हाला उद्यापासूनच रिझल्ट दिसायला सुरुवात होणार आहे. कारण येस तुमचा पैसा पुढे कसा वाढणार आहे हे तुम्हाला आधी कळणार नाही. पण तुम्हाला आणखी पैसे मिळावेत यासाठी इतर परिस्थितीत बदल होत आहे, हे मात्र तुम्हाला जाणवेल. काय येस म्हणतंय? मॅम तुम्हाला आणखी पैसे कसे मिळावेत यासाठी इतर परिस्थितीत होत असणारे बदल तुम्हाला जाणवेल. कारण काय होणार? आपण काय करणार? पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार, म्हणून आपल्याकडे काय नाही आहे हे आपल्याला दिसणारच नाही ना. आपल्याला येस दिसणारच नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखादा जर क्लास करायचा असेल आणि आपल्याला ना आता आपल्याला कळलंय, की आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे. आपली स्वप्न तर मोठी आहेत. आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायची आहे. आणि आतापर्यंत आपण काय म्हणत होतो, अरे मला ऍक्शन तर घ्यायची आहे, पण मला काही क्लासेस करावे लागतील. मला नॉलेज वाढवावं लागेल या गोष्टीसाठी. तर त्या क्लासेससाठी त्याची क्लासेसची फीज आहे 25,000, 30,000. आणि आपण काय म्हणतोय, बापरे, आज तर माझ्याकडे एवढे पैसे नाही. मग आपल्याला नॉलेज कसं मिळणार? मग नाही आहे म्हटल्यानंतर तुम्ही ऍक्शन घेणार का? नाही. मग ऍक्शन घेणारच नाही, तर तुम्हाला आणखी पैसे मिळणार का? तुमच्या डोक्यामध्ये आणखी आयडियाज येणार का? नाही. मग ऍक्शनच घेतली नाही आपण, तर तुम्हाला पैसे कसे मिळणार? सोपी गोष्ट आहे की नाही? आपल्याला जर अधिकाधिक पैसा मिळवायचा आहे, अधिकाधिक संपन्न व्हायचंय, अधिकाधिक समृद्ध व्हायचं आहे, तर आपल्याला काय करावे लागेल? आधी आहे त्या पैशाबद्दल धन्यवाद म्हणावं लागेल आणि इतकं फिलिंग आणावं लागेल, की आपल्याला या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचंय यासाठी सुद्धा तुम्हाला काय मिळेल? आणखी नॉलेज मिळेल. आणि आत्तापर्यंत तुमच्याकडे असलेला पैसा पण, ज्याची जाणीव तुम्हाला नव्हती, तो पैसा तुम्हाला मिळू लागेल. बघा कुठे कुठे ठेवलाय तो, नाहीये म्हणता म्हणता, आणि कुठे कुठे पैसा आहे आपल्याला याची जाणीव नसेल, तर आजपासून आहे त्या पैशांना मग आठवायला लागेल तुम्हाला, की आपल्याला पैसा कसा काय करायचा आहे, मिळवायचा आहे. अनपेक्षित असे रोख पैसे बघा काय काय मिळतील. रोख पैसे मिळतील, चेक मिळतील,
सवलती मिळेल, सूट मिळेल. आता सरांनी म्हटलंय वाव, नेक्स्ट रिट्रीट आपण मॅनिफेस्ट केली होती की कुठेतरी आउट ऑफ बाहेर जायचं, नागपूरच्या बाहेर. आणि लगेच सरांनी अनाऊन्स केलंय की आपल्याला गोव्याला जायचं, आणि तेही हाफ रेट मध्ये. वाव, म्हणजे आपण किती ग्रॅटिट्यूड केले असतील श्रद्धा मॅम. इथे Yes, बसणाऱ्या रिट्रीट मध्ये येणाऱ्यांनी आपल्याला जी रिट्रीट मिळालेली आहे त्याच्याबद्दल किती सारे ग्रॅटिट्यूड केले असतील, की त्यांना Yes. सवलतीच्या दरामध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये सेकंड रिट्रीट. वाव, टाळ्या. हीच तर आहे जादू. सोनाली मॅम, सवलती तुम्ही मिळाल्या, म्हणायचे ना. सूट मिळाले, बरोबर. येस, तुम्हाला सोनाली मॅम. हव्या असलेल्या वस्तूंच्या किमती कमी होतील. बघा कुठे कुठे, म्हणजे लगेच आजच्या आज चेक येणार, आजच्या आज कुठल्या गोष्टी घडणार. हळूहळू घडतील हो, हळूहळू. वेट अँड वॉच. काय करायचंय, आणि तुम्हाला ज्यासाठी पैसा मोजावा लागला असता ना, त्या सर्व प्रकारच्या भौतिक गोष्टी तुम्हाला मिळतील. बघा आता तुम्हाला काय काय हवंय आणि काय काय तुमच्याकडे येणार आहे. जर तुम्ही कृतज्ञतेपणे बघा, धन्यवाद, धन्यवाद, तुमच्या धन्यवाद म्हणण्यामध्ये किती फिलिंग असायला हवी. Yes. जास्तीत जास्त धन्यवाद जर केले ना, तर आजपासूनच तुम्हाला यातली कुठलीही गोष्ट मिळू शकते. बघा, विचार करा, आजपर्यंत तुम्ही कुठल्या गोष्टी मागितल्याय आणि आता त्या लवकरात लवकर पूर्ण होणार. याच्यावर विश्वास ठेवा. कारण आजच्या दिवसापासून ही जादूची डॉलरची नोट अशा ठिकाणी ठेवा. बघा, ही डॉलरची नोट कुठे ठेवायची तुम्हाला? ती रोज दिसेल आणि तुम्हाला जो विपुल प्रमाणात पैसा मिळालाय त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहण्याची आठवण तुम्हाला सतत होईल. ज्या नोटेवरती तुम्ही लिहिलंय ना की माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे, ती नोट सतत तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. कारण कारण का म्हटलं असेल बरं इथे? पांडवांनी का म्हटलं असेल? कारण आपण विसरून जातो ना हो. आपल्याला प्रत्येक वेळी का म्हटलंय की हातात फोटो घ्या, आपल्या जवळ ठेवा, समोर जादुई दगड ठेवा. समोर का म्हटलं असेल? आपण विसरून जातो. आपल्याला आपण ना का अहो, सर्वात पहिले तर आपल्या मेंदूचे ग्रॅटिट्यूड करायला हवे सर्वात जास्त. आणि काल आपण केल्यामुळे आज आपल्याला आठवणीत राहणार आहे की बापरे, माझ्याजवळ इतका पैसा असून सुद्धा मी आतापर्यंत पैशाबद्दल काय बोलले? आठवलं का सगळ्यांना? येस, काल बिलकुल आरोग्यामध्ये मस्तिष्काचे आपण इतके धन्यवाद केले की आपल्याला आजपासून लक्षात आलंय की आपल्याला किती धन हवं आहे आणि आपण ते धन्यवाद करून किती प्रमाणात, विपुल प्रमाणात मिळवू शकतो. मग आजच्या Yes. दिवसापासूनच ही नोट काय करा, अगदी अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला रोज दिसेल. बघा, त्यांनी असं म्हटलं नाहीये की काय म्हटलंय, 3दा बघा, 6दा बघा, 10दा बघा, 24दा बघा, कितीदा बघा. दिवसभरामध्ये कितीदा तरी मला माहिती आहे. तुम्हाला कितीदा ती बघायची आहे. कारण पैसा सगळ्यांनाच हवा असतो. मग चला प्रॅक्टिस करूया आजपासूनच. जितक्या अधिक वेळा तुम्ही या जादूच्या नोटेकडे पाहाल, तुम्हाला मिळालेल्या पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल, तितकी ही जादू पुढेही घडत राहील. हे कधीही विसरू नका. लक्षात ठेवा, विपुल कृतज्ञता म्हणजे विपुल पैसा. Yes. धन्यवाद, 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 धन्यवाद. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. कितीदा म्हणा, जितकेंदा तुम्ही म्हणाल ना, तितका पैसा तुमच्याकडे येणार. हे पुस्तक सांगतंय आणि या पुस्तकावर आपला विश्वास पूर्णपणे बसलेला आहे आता. बरोबर? येस. चला मॅम, समोर तुमच्यावर जेव्हा येस मॅम. तुमच्यावर जेव्हा जेव्हा एखादा पैशाशी संबंधित असा प्रसंग येईल आणि त्यावेळी तुम्ही तुमच्या बोलण्यातून किंवा विचारातून त्याबद्दल तक्रार कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला विचारा की मी ही जी तक्रार करतो आहे त्याची किंमत चुकती करायची माझी तयारी आहे का? कारण या एखाद्या तक्रारीने देखील तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचा प्रवाह मंद होऊ शकतो किंवा थांबूही शकतो. आजच्या दिवशी स्वतःशीच निश्चय करा की इथून पुढे जेव्हा कधी कोणत्याही प्रकारे तुम्हाला पैसा मिळेल, मग तो तुमचा पगार असेल, परतावा किंवा सवलत असेल, किंवा ज्याला पैसे पडतात
अशी एखाद्याने दिलेली काही गोष्ट असेल, तुम्ही त्याबद्दल खरीखुरी कृतज्ञता व्यक्त कराल. यातील प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला पैसा मिळालेला असतो आणि या प्रत्येक उदाहरणात तुम्हाला कृतज्ञरूपी जादूची शक्ती वापरण्याची संधी मिळते. आत्ताच मिळालेल्या पैशाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या पैशात आणखी आणखी वाढ होत राहते. येस. आता बघा किती छान, किती सोपा उपाय. आतापर्यंत आपल्याला माहितीच नव्हता, कारण आपण विचारच केला नव्हता ना. आपल्याला काय वाटत होतं की पैसा ना आपण खूप कष्ट करावे लागतात पैसा मिळवण्याकरता. आपल्याला अजून एक मिथ होतं आपल्या डोक्यामध्ये की आपल्याला कुणीतरी पैसा आणून देणार, किंवा येस. आपण आपल्या जॉबमध्ये असताना आपल्याला वाटत होतं बस एवढाच पैसा आपल्याला मिळतो आहे, तेवढ्याच याच्यात आपण समाधानी पण होतो. आता आपल्याला काय करायचंय, समाधानी नाही राहायचं याच्यासाठी. आपल्याला अधिकाधिक विचार करायचा आहे की मी किती जास्त पैसा अट्रॅक्ट करू शकतो. बघा, मी त्या दिवशी पण उदाहरण दिलंय की तुमची घेण्याची कॅपॅसिटी किती आहे. तुम्ही एक चमचा ठेवून घेणार आहात, तुम्ही एक, बघा आपली जोळी किती मोठी असणार आहे येस. तुमच्या जवळ. बघा, जर तुम्हाला पावसाचं पाणी पडणारं असेल, आता पाऊस पडणार आहे पैशाचा, तर पैशाचा पाऊस घेण्याकरिता तुमच्याजवळ किती मोठं भांड असणार आहे हे बघा तुम्ही, आणि ते तयार ठेवा. कारण येस. आपल्याला काय झालं होतं, आपण आतापर्यंत स्टक करून ठेवलं होतं स्वतःला. आपल्याला माहितीच नव्हतं ना की ह्या युनिव्हर्सकडे किती सारं आहे. आपल्याला माहिती होतं की या 2-3% लोकांनाच फक्त श्रीमंत लोकांकडेच पैसा आहे. असं नाही. आता आपल्याला हा रूल माहिती झालेला आहे. आता आपल्याला ब्रह्मांडातला सर्वात मोठा रूल माहिती झाला आहे की आपण जितकी जास्त कृतज्ञता ज्या गोष्टीबद्दल करणार, ती आपल्याकडे विपुल प्रमाणात येणार, आणि ज्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञ राहणार, ती गोष्ट आपल्यापासून घेतली जाणार. मग आता पैशाबद्दलच म्हणायचं झालं तर किती सारा पैसा आपण मिळवू शकतो, विचार करा. बघा, ती विचाराची शक्ती ना तिथपर्यंत जाऊ द्या. तितका पैसा, संपूर्ण आकाश मोकळं आहे तुमच्यासाठी. बघा, अजून हा एक सब्जेक्ट जेव्हा मी घेत असते ना हा विषय, तेव्हा मी एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छिते. जर या जगामध्ये, या पृथ्वीवरती जर तुमची ओळख, तुम्ही कोणत्या गाडीतून उतरता, तुम्ही किती मोठ्या बंगल्यामध्ये राहता, तुमच्या खिशात किती पैसा आहे, तुम्ही घातलेल्या कपड्यांवरून जर तुमची ओळख केल्या जात असेल ना, तर करा. आजपासून पैसे कमवायला शिका. आपल्याला रॉन्डा बर्न सांगते आहे, आजपासून आपण कमी ना, आपण जर संस्कारांचे धनी आहोत, संस्कारांची धनसंपत्ती आपल्या जवळ आहे, आपण आरोग्य आपल्याजवळ विपुल प्रमाणात आहे, तर मग पैसा कमावण्यात कमतरता का? कारण आपल्याला हा रूलच माहिती नव्हता. आता आपण तयार आहोत. तयार आहोत. आपल्या मुलांना सुद्धा शिकवा. आपल्या मुलांना सुद्धा सांगा, सुरुवात करा आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींपासून. आपल्याला कुठून पैसा मिळालाय? आतापर्यंत आपल्यावर ज्यांनी, आजी-आजोबांच्याही आधी बघा आपल्याजवळ काय-काय आहे, कुठली-कुठली धनसंपत्ती आहे हो आपल्याकडे. आपल्याकडे शेती ही सर्वात मोठी धनसंपत्ती होती. आहे ना? आता आहे. आता ज्यांच्या जवळ होती त्यांनी त्याचा काय केलंय? आता त्यापासून विचार करा की एवढी मोठी धनसंपत्ती असताना सुद्धा आपण शहरातले बंगले, मोठमोठ्या बंगल्यांकडे लक्ष जाऊन आपल्याकडे काय व्हायचं? मी तर काय 2 एकराचा, मी तर काय 1 एकराचाच मालक आहे. त्याच्याकडे बघा शहरामध्ये किती मोठं घर आहे, त्याच्याकडे बघा किती मोठ्या गाड्या आहेत. अरे, असं करून करून आपल्याकडे असलेल्या धनासाठी आपण कृतज्ञ राहिलो. बघा, विचार करा, आपण कुठे कुठे कृतज्ञ राहिलो. आणि स्वतःचीच कानं पिरगळा, आणि कानं ना इतकी पकडा ना, आज तुम्ही कान असे लाल झाले पाहिजे. स्वतःच्या चुका मान्य करा, स्वतःच्या चुका मान्य करा. आणि या शिक्षेसाठी, या गोष्टीसाठी ना तुम्ही, मला माहितीये आज हजारो तरी उठाबशा काढणार आहे. मी 100च म्हणणार नाही, कारण तुम्हाला माहितीये तुम्ही पैशासाठी कुठे कुठे चुका केल्यात, कुठे कुठे तुम्ही काय काय बोलला आहात. तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही किती कृतज्ञ राहिला आहात.
मग आता स्वतः तुम्ही इतके हुशार आहात की तुम्हाला माहिती आहे तुम्ही पैशासाठी काय काय बोलला आहात. मग जर तुम्ही त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर तुमच्याकडे तो पैसा, अजून येणारा पैसा येणार नाही. आणि जर तुम्ही कृतज्ञता असेल तुमच्यामध्ये, तर तुम्हाला तो अबंडन्समध्ये, विपुलतेमध्ये देण्यात येणार. साधा नियम आहे. आता बघा काय करायचंय तुम्हाला. येस. आठवायचंय. अरे साधी गोष्ट जरी दिलेली असेल, बघा आज आपण कुठल्या परिस्थितीत आहोत, आज आपण जिथेही आहोत ना, तिथल्या प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक गोष्टीकडे ना तुम्ही नजर टाका. तुम्ही बघा, तुमच्याकडे कुठली वस्तू नाही आज. प्रत्येक गोष्ट आहे ना, मग जी गोष्ट नाही, आपल्याकडे आधी काय असायचं? आपली आजी नेहमी म्हणते, अजूनही ज्यांच्या घरी ना सीनियर सिटिझन्स आहेत ना, ते बघा त्यांचा ना थोडासा अजूनही जीव दुखतो. म्हणायचे आमच्याकडे ना एकच जोडी ना काय असायचा? कपडा असायचा. तरीही आम्ही किती आनंदी राहायचो गं. आता बघा तुमच्याकडे ना कपाटभर कपडे असूनही तुम्हाला अजून, 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 अजून अपेक्षा असते. अरे, आधी त्या कपाटात असणाऱ्या कपड्यांबद्दल तरी धन्यवाद करा. त्याच्यासाठी तर आपले पैसे खर्च झालेले आहेत. येस. आपली आजी म्हणायची आधी, अजूनही ती म्हणते, की "अगं, तुमच्याकडे जे आहे ना, त्याच्यात तुम्ही समाधानी नाहीत, म्हणून तुम्हाला अजून मिळत नाही आहे." बघा, आठवा ते शब्द. आणि आपल्याला माहिती आहे आता प्रत्येक शब्दावरती तथास्तु म्हटलं जातं. आपली वास्तू तथास्तु म्हणत असते. मग आपण किती चुका केल्या असतील? केल्यात ना चुका, मान्य करा. मान्य करा. आम्ही याच्यामध्ये पण आपल्याला माफी मागायची आहे. आतापर्यंत आपण केलेल्या पैशाबद्दल जेही काही आपण उद्गार काढलेले असतील चुकीचे, त्याच्यासाठी माफी मागा. सॉरी म्हणा. म्हणा सॉरी. मनातल्या मनात तुम्ही सर्वात पहिले ना माफीचं पत्र लिहा. बघा मी प्रत्येक ह्याच्यात पत्र, कारण तुम्हाला माहिती आहे का, ही मी पहिलेपासून ना माझ्या काही ट्रिक्स वापरल्या आणि माझ्या ट्रिक्समुळे मला असं वाटतं ना खरंच हा अभ्यास केल्यानंतर एक चॅप्टर मी 27 वेळा केलं. 28 वेळा एक चॅप्टर केलं. कारण ना मला ते समजून घ्यायचं होतं की याच्यात काय विज्ञान असेल गड्या. मी विज्ञानाचा आधार घेऊन म्हटलंय. बरोबर आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या आणि म्हणूनच मी तुम्हाला ना इतक्या कळकळीने सांगते, करा. आणि माफी पत्र लिहा. पैशासाठी आधी माफी पत्र लिहा बरं तुम्ही. सॉरी लेटर लिहा. जिथे, 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 जिथे तुम्ही चुकीचं बोलला असाल ना पैशासाठी, ती गोष्ट लिहा. लहानपणापासूनची आत्तापर्यंत. होऊ शकते एक पूर्ण कॉपी तुम्हाला लेटर लिहावं लागेल. लिहा. मग ते ठेवून द्या. आणि आता काय करा, लक्ष द्या ते थँक यू लेटर लिहायला. आणि पैशाबद्दल थँक यू म्हणा. धन्यवाद लेटर लिहा. आणि तुम्हाला लहानपणापासून आत्तापर्यंत मिळालेल्या पैशाबद्दल धन्यवाद लिहा. वेळ घ्या आता या गोष्टीसाठी. आतापर्यंत गेलाय ना एवढा वेळ, ज्याही वयात तुम्ही आहात आतापर्यंत गेलाय ना वेळ, आता थोडा वेळ कृतज्ञतेसाठी घालवा. चला आजपासूनच तयारीला लागा, कारण आज आपली जी स्वप्न आहेत ना आपण पाहिलेली, त्याला जर लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर याच्या प्रॅक्टिसेस जास्तीत जास्त कराव्या लागतील. तयार सर्व? मग बघा आजची जादूची कृती क्रमांक 5 काय आहे ते. येस. जादूची कृती क्रमांक 5. जादूची धनसंपत्ती. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्याचा पुनरुच्चार करा. क्रमांक 1. तुमच्या वरदानाची मोजदाद गणती करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा. आणि त्या वरदानाबद्दल जेवढी शक्ती असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. सेकंड, शांत बसा आणि काही क्षण तुमचं लहानपण आठवा. ज्यासाठी तुम्हाला पैसा मोजावा लागला नव्हता, अशा तुम्हाला मिळालेल्या सर्व वस्तू आठवा. तिसरं, जेव्हा तुमच्यासाठी पैसे खर्च करण्यात आले अशा प्रत्येक आठवणीसाठी, प्रत्येक प्रसंगासाठी अगदी मनापासून, अंतःकरणातून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. चौथं, $1 नोट किंवा अशीच कमी रकमेची नोट घ्या. एक स्टिकर घ्या, त्यावर ठळक अक्षरात लिहा, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. 5. ही $1 नोट आज तुमच्याजवळ ठेवा. ती आज सकाळी एकदा, दुपारी एकदा किंवा तुम्हाला हवी तितक्या वेळा बाहेर काढा
आणि हातात धरा. त्यावर लिहिलेले शब्द वाचा आणि तुम्हाला जो विपुल प्रमाणात पैसा मिळाला आहे त्याबद्दल मनापासून कृतज्ञ व्यक्त करा. 6. आजपासून ही जादूची डॉलर नोट तुम्हाला रोज सहजी दिसेल अशा ठिकाणी ठेवा. ती तुम्हाला विपुल प्रमाणात मिळालेल्या पैशाबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण करून देईल. 7. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात जी चांगली गोष्ट घडली त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. बघा, जादूचा दगड तुम्हाला काय करायचा आहे, तुमच्या जवळ ठेवायचाच आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या कृती काय करायचंय तुम्हाला, आठवा काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या बुद्धीला ताण द्या, थोडा तरी ताण द्या. ताण म्हणजे आता ताण तणाव नाही, तो ताण नाही बरं का. सराव तुमचा करायचा आहे ना मुलांनो, सराव तुमचा तुम्हाला करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, सराव तुमचा तुम्हाला करायचा आहे. म्हणून म्हणते आहे मी तर सांगणारच तुम्हाला, पण तुम्ही पण तुमच्या बुद्धीचा वापर करणार की नाही. आता आपली बुद्धी अबंडन्सपणे विचार करायला लागलेली आहे, विपुलतेने विचार करायला लागलेली आहे. तर सराव कुठल्या कुठल्या गोष्टींचा करायचा आहे. आता उद्याचं सेशन श्रद्धा मॅम आपण समोर नाही नेणार यांना, कारण ओके. मी विद्यार्थ्यांचा सराव केल्याशिवाय त्यांना समोर नेत नाही. कारण त्यांना याच एवढ्या म्हणजे 5 पर्यंत 5 भरपूर झालेत आपल्याला कशाकरिता, सरावाकरिता. आणि आता इथेच जर आपण समोर जात नसणार तर आपल्याला समोरचे चॅप्टर्स ना अजून खूप छान आहेत. हे तर छान आहेतच, याच्याच सारखे आणखी मॅच्युअर्ड चॅप्टर आहेत, बरोबर. तर आपण काय करणार आहोत, यांच्याकडून करण्यात येणाऱ्या उद्या सराव घेणार आहोत आपण. येस मॅम. पहिल्या दिवसापासून 0 दिवसापासून ते 5व्या दिवसापर्यंत काय केलंय आपल्या विद्यार्थ्यांनी हे आपल्याला जरा तपासायला हवं. कारण आपल्याला एकदाच मॅजिक पुस्तक करून समजून घ्यायचं आहे. इथे म्हणतात आहे ना सगळे, मी 4थ्यांदा करतोय, मी 5व्यांदा करतोय. मग त्यांच्या याच्यात तर बापरे काय जादू पाहिजेत ना आपल्याला. मग आपण काय करणार आहोत आता, यांची बिलकुल म्हणजे मला सुद्धा आवश्यकता आहे, म्हणून हा सराव मला घेणं आवश्यक आहे. कारण अबंडन्स मध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टी, आरोग्य, आपल्याला आपले नातेसंबंध, आपल्याला धन, पैसा. तर हे या पद्धतीचा सराव आपण, तर उद्या सगळ्यांनी सेशन मध्ये तुम्ही करत असणाऱ्या सरावांबद्दल आपण चर्चा करूया. तुम्ही कशा पद्धतीने ते सराव करतात आहे त्याच्यासाठी मला जाणून घ्यायला आवडेल. कारण होऊ शकतं तुमच्याकडे भरपूर आयडिया असेल तर आम्हाला सुद्धा त्या मिळतील आणि आम्ही खूप जास्त प्रमाणात कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करणार. कारण मला माहितीये इथे बसणारी प्रत्येक मंडळी खूप हुशार आहे, खूप अभ्यास करून आलेली आहे. जीवनाचा या पाडावावर जर ती आहे तर त्यांचा भरपूर काय झालेला आहे, सराव झालेला आहे जीवनाचा. तर आपल्याला उद्या सर्वांना 1 तास स्वतःसाठी द्यायचा आहे. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पण शिक्षिका शिकवत असताना विद्यार्थ्यांना सुद्धा काय कळतंय हे मला जाणून घ्यायला आवडेल. कारण विद्यार्थ्यांचं मी जेव्हा वर्गात शिकवते ना श्रद्धा मॅम, तर माहितीये का मी जेव्हा क्लासमध्ये जाते तेव्हा तो विद्यार्थी आहे असं ते तर बघतेच मी, कारण तो विद्यार्थी आहे, पण तो उद्याचा नागरिक आहे, उद्या आपल्या देशाचा नागरिक आहे आणि उद्या या नागरिकांवरती आपला संपूर्ण देश अवलंबून आहे, आपल्या देशाचा तो कणा आहे हे समजून मी शिकवते. म्हणून काय करते मी, सराव जास्त घेते. म्हणून माहितीये का मराठी विषयात सर्वात जास्त मार्क्स मिळवतात विद्यार्थी. कारण परीक्षेच्या वेळेस त्यांना ना मला शिकवण्याची आवश्यकता पडत नाही, कारण त्यांचा एवढा सराव झालेला असतो की परीक्षेत ते आउट ऑफ गुण घेतात. पण ते काय करतात माहितीये का, या जीवनाचा अभ्यास शिकतात. शिकवता मी त्यांना जीवनाचा अभ्यास शिकवते. म्हणजे त्यांच्या लॉंग लाईफ त्यांना काय करायचं आहे ना हे त्यांच्याकडून करावून घेते. मग आपण जादूच्या पुस्तकाबद्दलही तसंच केलं तर. ग्रेट, सुपर,
सोनाली मॅम. येस. तर आपण उद्या संडे आहे, रिलॅक्स माइंड मध्ये असणार आहोत. बरोबर आहे, सगळे फिरायला पण जाणार आहेत, कारण एवढा अबंडन्सपणा जर आपल्या विचारांमध्ये आलेला असेल, नातेसंबंध छान झाले असेल, तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी. पण जिथेही असणार ना, तिथे जॉईन व्हा फक्त, ठीक आहे? जॉईन मॅम. व्हा आणि तुमचा एक तरी तुमच्याकडनं मला एक आयडिया हवी आहे. प्रत्येकाने आपापली आयडिया द्यायची, कारण मला माहिती आहे सगळेजण खूप छान सराव करतात आहात. माझ्याही पेक्षा जास्त विश्वास माझ्या विद्यार्थ्यांवर आहे. त्याच्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे सांगायचं, किती उठा-बशा काढल्यात, तुम्ही स्वतःला काय 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 कशा पद्धतीने कृतज्ञतेमध्ये ठेवताय, किती तास ठेवताय, कशा पद्धतीने सराव करताय, कशा पद्धतीने तुमच्या एक्सरसाइज सुरू आहेत, हे सगळं 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 उद्या रिव्हिजन असणार आहे. तयार? येस येस मॅम. येस. मग तरच आपण नंतर आपल्या कामावरती जाताना तिथे कसा काय आपण जादुई कसं काम होणार आपलं, ते 6व्या चॅप्टर वरती आपण जाणार आहोत. काय आहे 6व्या चॅप्टरचं नाव, श्रद्धा मॅम? कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. येस. कामाच्या ठिकाणी तेव्हाच जादू घडेल जर तुम्ही हे चॅप्टर छान छान केलेले असतील तर. तयार का सगळे? सगळ्यांचं हो म्हणणं आहे का, की फास्ट करून मी संपवू पुस्तक? नाही मॅम, खूप छान समजवत आहे तुम्ही. फास्ट नाही, असंच. चला तर मग आजचा समजलाय तुम्हाला? आजचा भाग समजलाय? धनसंपत्ती, धन आपल्या अगदी हृदयाच्या जवळचा पार्ट आहे, कारण ते असलं तर आपलं हृदय अगदी गदगदून जातंय, बरोबर? कधी कधी तर काही लोकांना प्रेमापेक्षाही पैशाचा पाऊस पडावासा वाटतो, आणि ज्यांना असं वाटत असेल आधी ना त्यांनी प्रेम मिळवा बरं, प्रेम मिळालं तर पैशाचा पाऊस आपोआप पडतो. आपल्याकडे येस. अनेक कवींनी सुंदर सुंदर कविता केलेल्या आहे प्रेमावरती, त्या ऐका. पैशावरती पण केलेल्या आहेत, त्या ऐका. आणि कृतज्ञता जपा, म्हणा आणि तयार व्हा. कारण येस. कारण काय आहे? आपण जेव्हा करणार ना, काय कृतज्ञता, तर काय होणार? खूप तुमचीच सारे. उत्तरं तुम्हाला द्यायची, कारण मला ती ऐकायची आहे उद्या. चला तर मग, धन्यवाद. इतके छान विद्यार्थी ना, या विद्यार्थ्यांना मला मनापासून, हृदयापासून धन्यवाद म्हणावंसं वाटतं, की यांच्यामुळे ना, सगळ्यांमुळे कधी कधी रॉडना बर्न यांना मी खूप सारे धन्यवाद देते, की एवढ्या सुंदर विद्यार्थ्यांना, एवढ्या हुशार विद्यार्थ्यांना मला शिकवण्याची संधी मिळते. शिकवण्याची नाही बाबा, सॉरी, मी 3दा ना कॅन्सल करते. बघा, आपण जर एखादा शब्द बोलूनही गेलो ना, तर आपल्याकडे एक की आहे, कॅन्सल करून टाकायचं 3दा, आणि पटकन लगेच ना चेंज करायचे आपले शब्द, बदलवायचे. कारण विचारांमुळे आपले शब्द बदलतात, आणि शब्द बदलले की आपली परिस्थिती बदलते. परिस्थिती बदलली की आपला आनंद बदलतो, आणि आपल्याला अबंडन्स प्रमाणात आनंद घ्यायचा असेल तर काय करायला हवं? आपल्याला आनंदात राहायला हवं. चला, स्वतःसाठी क्लॅप करा. स्वतःला शाबासकी द्या, आणि प्रत्येकाने स्वतःचं नाव घेऊन म्हणा, आय एम दी बेस्ट. बघा किती शक्ती येते तुमच्यामध्ये. आय एम दी बेस्ट, सोनाली इज द बेस्ट. तुम्ही प्रत्येकाने स्वतःचं नाव घ्यायचं. आहे स्वतःचं नाव ना स्वतःला दिलेलं आईनी. काही येस. जणांचं बदलवलेलं असेल एकमेकांनी. बदलवा, म्हणा, स्वतःचं नाव घ्या. आय एम दी बेस्ट. सोनाली इज बेस्ट. वाव, आय एम दी बेस्ट. कारण मला आता माझ्या मनाप्रमाणे मी सगळं काही खरेदी करू शकणार आहे. मी सगळं काही विकत घेऊ शकणार आहे. माझ्याजवळ सगळं काही असणार आहे, कारण माझ्याजवळ पैसा असणार आहे. येस. येस. चला, येस मॅम. थँक्यू आजचा सो क्लास मच इथेच. मॅम. आज मनी आता मी बघितलं पार्टिसिपंट शेवटपर्यंत 100 होते. म्हणजे आपलं आजचं सेशन 100% सक्सेस. वाव, एन्जॉय करतोय ना आपण काय करतोय ना, प्रत्येक गोष्टीमध्ये एन्जॉय करतोय. मग आपल्याला युनिव्हर्स पण एन्जॉय करायचे चान्स देणार आहेत की नाही? देणारच. कारण आपण एक परिवार आहो, आणि हा परिवार आपण सोबत जाणार आहो. बघूया आपण महिनाभरामध्ये काय काय नसणार नाही, सॉरी, कॅन्सल, सगळं काही असणार आहे.
येस सगळं येस काही असणार आहे, सगळं काही असणार आहे. झाली पण ना पार्टिसिपेंटची मजा होती. मी कंटिन्यू बघत होते आणि कंटिन्यू 100 आता पण 97 आहेत. मनी फ्लो. चला चला. येस तर मॅम. आता शेअरिंग्स असतीलच. छान छान हसणारे चेहरे मला दिसले, म्हणजे शेअरिंग असणार आहे. 10 मिनिट आपण शेअरिंग घेणारच आहोत, कारण आता आपण अबंडन्स वेळेमध्ये पण सुद्धा आपण वाढ करूया ना थोडी. नक्कीच. आपण वाढ करूया. चला मी आयुष सर, थोड़ा सा कैमरा ना यस. मेरे हाँ तरफ हाँ घुमाइए थोड़ा. आपकी तरफ. येस. हाँ बघा ही नोट असणार आहे तुमची, आणि याच्यावरती तुम्हाला ना या पद्धतीने लिहायचंय. तुम्हाला काय हवं आहे ना, काय पैशाबद्दल, जसं म्हटलंय, उस सारे धन के लिए धन्यवाद जो मुझे जीवन भर दिया गया है. त्या सर्व पैशांकरता धन्यवाद जे मला आयुष्यभर मिळाले. आता हे ना स्टिकर करायचं. कशा पद्धतीने करायचं आपल्याला, असं स्टिकर चिपकवायचं याच्यावरती. तुम्ही टाईप करून आणा. तुम्ही Okay. हाताने एका पेजवरती लिहा, एका स्टिकरवरती लिहा, आणि ते स्टिकर इथे, आणि खूप खूप मनापासून करा, खूप आनंदाने करा ही सगळी गोष्ट. आता इथे बसलेल्या सर्वांचा विश्वास तर पूर्णपणे वाढलेला आहे, त्यात शंकाच नाही कुठे. मग आता तुम्हाला, आणि अशा पद्धतीने दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये ही, जसं आपण जादूचा दगड ठेवला ना, मॅजिक रॉक ठेवला ना, त्याच पद्धतीने हे पैसे असे ठेवायचे आणि म्हणायचे. काय म्हणायचंय, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लहानपणापासून आतापर्यंत मिळाल्या, त्याच्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी हातात ठेवून नोट काय करायचंय, धन्यवाद मानायचे. धन्यवाद, धन्यवाद. आजपर्यंत मला मिळालेल्या सर्व पैशांबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आज माझ्या जवळ असणाऱ्या सर्व पैशांबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला मिळणाऱ्या सर्व पैशांबद्दल धन्यवाद, धन्यवाद. प्रत्येक गोष्टींचा विचार करा आणि खूपदा धन्यवाद. आणि बघा, ही नोट सतत आपल्या जवळ ठेवा, आपल्या पर्समध्ये ठेवा. दिवसातून जितक्यांदाही तुम्हाला काढता येऊन बघता येईल ना, तितक्यांदा. बरं, कुणाजवळ काढायचं असं वाटत असेल, बापरे काय म्हणतील ना लोक आता आपल्याला, हे काय लावलंय यांनी नवीनच, काय आहे हा प्रकार, असं वाटत असेल तर थोडा वेळ इकडे तिकडे जाऊन आपण हा प्रयोग करू शकतो. पण आता तर आपल्यामध्ये ना एवढा विश्वास आलाय की मला माझ्यासाठी काम करायचं आहे ना, मी कुठेही बसले असले तरी आपली नोट अशी तयार असते आणि आपण हातात घेऊन म्हणू शकतो. कारण 4 लोकांनी जर विचारलं तर आपल्याला सांगायचं, मी मॅजिक बुक करतोय, बसा मॅजिक बुक मध्ये, मॅजिक बुक करा, कारण तुम्ही धनी व्हा, आम्हालाही होऊ द्या. आतापर्यंत सगळं लपून लपून ठेवलं होतं, आता लपून ठेवण्याचं कारण नाही, कारण आपण ध्यास घेतला आहे की आपण सगळ्यांना मॅजिक बुक करवणार आहे. कारण आपल्याला लवकरात लवकर आपला देश सोन्याची चिडिया बघायचा आहे. जर प्रत्येकाला वाटत असेल, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, तो सबने आज से ही हातात धन्यवाद आणि समोर ठेवा, बॅग मध्ये ठेवा. मी तर घरोघरी जाऊन, माझ्या मैत्रिणींकडे जाऊन, माझ्या नातेवाईकडे जाऊन हे नोट बनवून दिल्या होत्या मी. सगळ्यांना बनवून दिल्या. सुरुवातीला थोडे करायचे, थोडा काकू असते आपल्याकडे की हा काय सांगते ही, मी घरातून त्यांच्या नोट काढून, त्यांच्या पर्स मधून नोट काढून त्यांना असे स्टिकर्स लावून दिलेत. आणि आता ना मी प्रत्येकाकडे जाऊन बघणार आहे किती अबंडन्स मध्ये पैसा आला. आणि येतो आहे, मला सगळ्यांचे फोन येतात, वाव तुझा ना प्रयोग काम करून जातोय. मी म्हटलं माझा नाही आहे हा रॉन्डा बर्ननी सांगितलेला उपाय आहे, आणि रॉन्डा बर्नला या युनिव्हर्सनी सांगितलेला उपाय आहे. चला तर मग आपण तयार होऊया. ठीक आहे, सगळे तयार? येस मॅम. येस, डन.
चला हँड रेज करा, कुणाचं शेअरिंग आहे ते. नमस्कार नमस् मॅडम. नमस्कार सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार. सर्वप्रथम मी आमचे महागुरु किशोर अहिरे सर, आमचे महागुरु मुरारी माले सर, तसेच विजय सर, ममता मॅडम, रेणू मॅडम आणि आता आम्हाला मराठी सेशन देणाऱ्या सोनाली मॅडम आणि रीड करणाऱ्या श्रद्धा मॅडम, तसेच आयुष सर, यांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो मॅडम. आणि माझं हे मराठीचं पहिलं सेशन आहे आणि हिंदीतलं जे सेशन मी 3 वेळेस ऐकलं मॅडम. आणि आज तुमच्या तोंडातून हा जो जादूचा धनचा जो विषय ऐकला, पूर्ण आजचं जे चॅप्टर आहे मॅडम, हे खूपच मनाला भावून गेलं मॅडम. कारण की हिंदीतला आणि मराठीतला हा फरक असू शकते किंवा आधी मी 3 वेळेस केलेलं असल्यामुळे त्याचा सुद्धा फरक असू शकते. पण मॅडम अप्रतिम, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही. तुम्ही अशा अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्ही पैशाबद्दलची माहिती आम्हाला समजून सांगितली. आणि खरोखरच मॅडम, तुमची जी शाळेची जी सवय आहे की विद्यार्थ्याकडनं प्रॅक्टिस करून घ्यायची, ती खूप मनाला पण भावली. आणि आता याच्यामध्ये आम्ही पण सहभागी आहोतच आणि सहभागीच राहू. आणि पैशाच्या बाबतीमध्ये आम्ही खूप खूप धन्यवाद मानणार आहे. मी नोट सुद्धा बनवलेली आहे पहिल्या चॅप्टर पासून. आणि त्याचा दिवसभरातून कमीत कमी 3 वेळेस सरांनी सांगितलेलं आहे. पण मॅडम 1 वेळेस तरी माझ्याच्याने आवर्जून होतेच. 3 वेळेस होत नाही, 1 क्लिअर सांगतो मॅडम, पण होते एवढं तीनदा ज्या तुम्हाला. दिवशी आणि होणार ना, त्याचं तीनदा ज्या हा दिवशी होणार ना, बघा तुम्ही हा काय परिस्थिती असेल. आणि मी सांगते ना, 24 हा तास करा हो, 24 तास करा. आपल्याला आवश्यकता आहे सगळ्याची. नाही, करा. पण जे जे होतं ते मॅडम सांगतो मी. नाही होत, खरंच होत नाही. पण आता ते का होत नाही, आजच्या सेशनमुळे कळालं की आपणच कमी पडतोय. येस, आणि व्हेरी गुड. आणि धन्यवाद मॅडम. खरोखरच आजचं चॅप्टर खूप खूप अप्रतिम झालंय आणि माझ्या मनाला भावून गेलंय. आणि तुमचे सर्वांचे आणि जे आपल्या सेशनला बसलेले आहे त्यांचे पण सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि आपल्या जीवनामध्ये जर का बदल घडवून आणायचा असेल तर याचा नक्कीच विचार करा. आणि आपल्या आपल्या परिवाराचा आणि आपल्या सगळ्या नातेवाईकाचा आपल्यासाठी असलेले प्रेम संबंध सगळ्यामध्ये बदल निश्चित घडतो मॅडम. याचा मला खूप बऱ्यापैकी अनुभव येत चाललेला आहे मॅडम. मी काही जास्त दिवस झाले नाही, फक्त 5-6 महिने झाले याबद्दलची, या रँडोबनच्या पुस्तकाची मला माहिती मिळाली. आणि माझं 56-57 वर्ष वय आहे. पण या 5-6 महिन्यामध्ये माझ्यात झालेला बदल आणि अगोदरच्या माझ्या जीवनातला अनुभव हे खूपच वेगळा आहे मॅडम. आणि आता जशी प्रॅक्टिस करू तसा अजून सुद्धा फरक पडणार. आणि तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर, खूप छान छान शेअरिंग. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला मी इथून अगदी गोल्डन डस्ट पण देते की जास्तीत जास्त वेळ काढून तुम्ही जास्तीत जास्त करा सर. कारण आपल्याला काय करायचं, समोर खूप कामं करायची आहेत, मोठमोठी स्वप्न पूर्ण. आपली सगळ्यांची स्वप्न सारखी आहेत हो. कारण इथे आपण बसलेलो आहोत ना, ती सगळ्यांची स्वप्न सारखी आहेत. कारण आपण एकत्र आलोय म्हणजे काहीतरी युनिव्हर्सचा इशारा असणार आहे. क्रांती होणार अग- आहे, नक्कीच क्रांती होणार आहे. चला अग- नेक्स्ट. अ- येस, धन्यवाद मॅडम, धन्यवाद धन्यवाद. सर. चला अजून कोणाला बोलायचंय? येस. हा येस. बोला बोला मॅम बोला. वाव, आयुष धन्यवाद. सर. धन्यवाद मॅडम. खरंच सोनाली मॅडमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. कारण की जेव्हा मी फर्स्ट टाइम मध्ये विजय सरांचं जेव्हा सेशन केलं, तर तेव्हा माझं हे टॉपिक म्हणजे माझ्या मोबाईलचं नेटवर्क मध्ये काही इश्यू आल्यामुळे माझं झालं नव्हतं. पण जेव्हा रिट्रीटला आली तेव्हा तुम्ही जेव्हा नोट दाखवली होती, तेव्हापासून माझ्या मनात होतं की म्हणजे हे चॅप्टर आहे तरी काय, हे नोटचं काय मॅटर आहे मग काही समजलंच नव्हतं. पण आज खरंच मनापासून समजलं. आता मी पण करेन.
आणि खरंच तुम्ही काय मनापासून विजय तुम्ही सरांचे म्हणता ना काही तुमचे चॅलेंजेस आले होते, तर कदाचित तुम्ही तुमच्या फोनचे किंवा लॅपटॉपचे ना धन्यवाद मानले नसेल हं, कारण त्याच्यासाठी पण पैसा लागलेला आहे. आता बघा बघा कुठे कुठे चॅलेंजेस आहे आणि आपण कुठे कुठे धन्यवाद केलेले नाही. हीच शिकवण आहे जादूच्या पुस्तकाची. आपल्याला ना कान पकडून पकडून ऑर्नामेंट काय करते आपल्याला समजावून सांगते आहे. बरोबर. आणि त्याच्यात डॉलर लिहिलाय. त्या अमेरिकेच्या होत्या, त्याच्यामुळे तिकडे डॉलरची नोट होती. आपण काय करायचं रुपीज आहेत आहे ना आपल्याकडे इंडियन रुपीज. मग आपण 10 रुपयाची, कारण त्यात डॉलर लिहिल्यामुळे असा प्रश्न येऊ शकतो ना, की मॅम इथे तर डॉलर लिहिलंय, मग आम्हाला डॉलर येतपर्यंत वाट बघावी लागेल का? नाही नाही मुलांनो, तुम्ही आपले रुपीज घ्या आणि रुपीज वरती नोटेवरती लावा. थँक्यू येस थँक्यू थँक्यू ताई. थँक्यू चला नेक्स्ट. असाच आनंद ठेवा कायम. धनाची बरसात होणार आहे. येस, बोला ताई. हो, नमस्कार आधी सर्वांचे. विजय नायडू सरांचे पण नमस्कार. त्यांच्यामुळे मॅजिक बुक आलाय आणि खूप मॅजिकच होत आहे जेव्हापासून आलाय त्यापासून. आणि पैशामध्ये तर विचारूच नका. असं समजा की माझ्या जवळ डेली पैसा येतो म्हणजे येतोच. काही ना काही रूपाने येतो, कामाच्या निमित्तानं वगैरे. मी चेक पण लिहिलेले आणि जे पण लिहिलेले चेक ते झालेले पूर्ण माझ्यावाले. मी 50,000चा लिहिला होता, तोही माझा कम्प्लीट झाला. बरोबर त्याच दिवशी झाला ज्या दिवशी मी तारीख टाकलेली होती. वाव, नंतर ग्रेट. पण लिहिला, तोही माझा कम्प्लीट झाला. तो कसा झाला काय झाला मला काही माहित नाही, पण कम्प्लीट झाला इतकं माहितीये फक्त. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि मी विश्वास. नोट पण तयार करून ठेवलेली होती. विजय नायडू सरांचं मी मॅजिक केलेलं आहे ना बरोबर. त्याच्यामध्ये. व्हेरी गुड आणि व्हेरी गुड. केली बोलता बोलता मराठीची केली मी दुसरी लगेच. वाव, छान छान. आता बघा एका पार्टिसिपंटने विचारलंय की काय लिहिलंय ताई तुम्ही बघा बरं, वाचा बरं स्वतः. मी लिहिलंय, माझ्या संपूर्ण आयुष्यात मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. समजलं ज्यांनी एक मेसेज टाकलाय की काय लिहिलंय, तर ताईंनी पण तेच लिहिलंय, मी पण तेच लिहिलंय, सगळ्यांनी ते लिहिलंय. काय की माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. आता हे का लिहायचं आहे ना, हे स्वतःच्या बुद्धीला हे प्रश्न करायचे आपण स्वतःच, कारण त्याच्याशिवाय आपण सुधारणारे नाहीत. आपल्याला आठवणच राहणार नाही. साधा सोपा उपाय आहे. जोपर्यंत आपण लिहत नाही, वाचत नाही आणि त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही ना, तोपर्यंत आपण समोर जात नाही. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय की हे लिहून तुम्ही स्टिकरनी लिहून तुम्ही पैशाची नोट हातात ठेवायची आहे. कारण वारंवार तुमच्या लक्षात यायला हवं की मी का पकडतोय पैशाची नोट? ही नोट माझ्या हातात का आलेली आहे? कारण मी आभार व्यक्त करण्याकरता. नाहीतर मग हातात ठेवणार पैसे आणि थोड्या वेळाने आपण विसरून जातो. काय करणार होतो मी या पैशाचं? बरोबर. ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट. थँक्यू ताई, थँक्यू. छान. असेच शेअरिंग करत राहा आणि नवनवीन तुम्ही मिळवणाऱ्या यशाबद्दल बोलत राहा. ओके? हो हो, थँक्यू. चला चला नेक्स्ट. मॅडम नमस्कार. येस, नमस्कार सर, मॅडम. डॉक्टर यशवंत पवार, छत्रपती संभाजीनगरहून बोलतो. येस, बोला सर. नागपूरची संधी हुकली, पण त्यानंतर तुमची इथे रोज भेट व्हायला लागल्यामुळे तुम्हाला तर ती भर निघून गेली. दुसरी गोष्ट, 3 सेशन झाले होते पण धडसोड चालू होती. 3 वेळेस आमच्या काही मॅडम बसत नव्हत्या, पण मराठी सुरू झाल्यापासून त्या रोज बसायला लागल्या. वाव. मला वाटतं एक मॅजिक झालं माझ्याकरता. चला दोघांकरता एक लॅप. दुसरी गोष्ट, आता नोटचं पण चालू आहे, व्हेरी गुड. हेल्थचं पण चालू आहे. वाव. आणि तिसरी गोष्ट आनंदाची सांगायची म्हणजे मला तुमच्या मलकापूर विदर्भामध्ये राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाला, दर्पण अवॉर्ड. वाव. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला खूप खूप हार्दिक तुमचं अभिनंदन सर. आणि शेवटचं माझी 6 वर्षाची नात आहे, ती सुद्धा माझ्यासोबत मॅजिक स्टोन करते. तिचा रिझल्ट लागला 6 महिन्याचा, ती पण पहिल्या 3 मध्ये आज आली, त्यामुळे त्याला पण आनंद झाला. धन्यवाद. वाव. खूप खूप अभिनंदन.
तुम्ही खूप मनापासून करताय आणि विशेष म्हणजे तुमच्यामध्ये ना जी खरंच आजी आजोबांची आणि आई वडिलांची म्हणा किंवा जे आशीर्वादाची भावना आहे ना सर, ती बोलण्यातून जाणवते आणि याच्यामुळेच हे आज तुम्ही दोघेही बसून तुम्हाला शतशः नमन करते आणि असाच बदल ना इतरांमध्ये पण घडावा याच्यासाठी तुम्ही खरंच तुमच्या मनामध्ये एक प्रत्येकाला सांगेल मी इथे बसणाऱ्यांना की आपल्याकडे जर 99% ना 100% येत असेल ना तर 99% ठेवल्यानंतर 1% तरी दुसऱ्यासाठी करा प्लीज. तुम्हाला जर वाटत असेल ना की आम्ही दोघेही एकत्र येऊन करतोय तर अशा 10 कुटुंबांना तुम्ही जोडा. हीच माझी विनंती असेल. आज 4 जॉईन आहेत ऑलरेडी. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. आणि म्हणूनच माहितीये का तुम्हाला एवढे अवॉर्ड्स आणि तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये रिवॉर्ड्स पण. व्हेरी गुड. थँक्यू. खूप प्रत्येक गोष्टी जादू दिसणार आहे. तुम्ही आता दोघं बघा शिव आणि शक्ती एकत्र आले म्हणजे शिव म्हणजे काय क्रिएटर आणि शक्ती म्हणजे पार्वती ज्याला म्हणतो आपण पॉवर. ही शक्ती आणि एकत्र जर आली ना शिवशक्ती तर काय होतं हे तुम्हीच बघताय दोघं. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करेल की एकमेकांना खरंच साथ द्या, समोर या आणि असेच बोला. बस हे चित्र जे आहे ना आज मी तुमचं क्लिक केलंय आणि हे पाठवणार मी कारण अशीच साथ एकमेकांना दिली ना तर हीच तर धनसंपत्ती आहे ना आपली. धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला दोघांनाही. धन्यवाद. धन्यवाद सर्व टीमचे. धन्यवाद आयुष्यासाठी. धन्यवाद. चला नेक्स्ट. हॅलो मॅडम, धन्यवाद सगळ्यांच्या ग्रुपमधल्या मॅडमचा सगळ्यांचा धन्यवाद. मला हे मॅजिक स्टोन मिळाल्याबद्दल खूप धन्यवाद आहे. ह्या क्लासमध्ये मॅजिक स्टोन मिळालं मला. आवाज येत आहे माझं? हो मॅडम बोला. नमस्कार. तर हे मला आधीपासून आवडत होतं. आईबाबाच्या इथं माझ्या मानभाव पंतवाले आईबाबा आहे माझे. तर हे मला असं आधी असं डोक्याला लावायला आवडत होतं पण ते मिळालं नाही मला लावायला. तर आता मिळालं मला मॅजिक स्टोन. मानभाव पंताबद्दल तर तुम्हाला माहित असेल. बिलकुल. तर ते आता मला हे मिळालं तर मला असं वाटते की ते दत्तात्रय प्रभू मिळाले. मी तर स्वामीनारायणला मानते पण हे दत्तात्रय प्रभू मिळाले याच्यामुळे खूप मला आभारी आहे याच्याबद्दल की जे मी विचार केला होता आधी लग्नाच्या आधी ते आता मिळालं मला 20 वर्षाच्या नंतर मध्ये. खूप धन्यवाद मॅडम. पैशाबद्दल पण धन्यवाद मानते मी इथं राहते मनीषा मेश्रामला ओळखत असाल तुम्ही. मी त्यांच्यामुळे हा मॅजिक बुक मिळालं मला. खूप छान. मनीषाताईंना ओळखते मी आणि त्यांनी खरंच जे प्रयत्न केलेत ना रिट्रीट मध्ये पण आणि ऍक्च्युली सगळ्यांना घेऊन येण्यासाठीचा जो तो त्यांचा प्रयत्न होता आणि खरंच तो सफल झालाय कारण तुमच्यासारखे विद्यार्थ्यांना म्हणजे मला आता कसं शाळेतच विद्यार्थी करते मी ऍक्च्युली. खरंच तुम्ही जे अगदी मनापासून करणारे जे आहेत ना इथे बसलेले सगळे त्यांना हा अनुभव खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे कारण तुम्ही ना विश्वास ठेवून अगदी त्यात काय होऊन म्हणेल मी की फिलिंग्स नाही म्हणजे मनापासून करताय. कारण तुमच्या तोंडातून अगदी आजपर्यंत तरी म्हटलं होतं का आपण कुणाला कोणी सांगितल्यानंतर लगेच नाव निघतंय मनीषा ताईंमुळे. तुमच्यासाठी त्यासाठी क्लॅप करते मी. प्रत्येकाने असं समोर येऊन. त्यांना आई मानते बघा त्या माझ्या बाजूलाच राहते. तुम्ही त्या आले होते पण मला तुम्हाला भेटायचं आहे. मी भेटीन एक दिवस. नक्कीच. एकदम त्यांनी हे केलं. त्यांनी सत्संगमध्ये पण आणलं. सत्संगमध्ये आणल्यामुळे मला प्रॉब्लेम झालं होतं एक. त्याच्यामध्ये सत्संगमध्ये मला पैसे जमा केले होते माझ्यासाठी. त्या लोकांनी सगळ्या सत्संगवाल्यांनी त्याच्यातले 1000 रुपये ठेवले आणि जेव्हाही तो पाकिट काढते ते 1000 रुपये आपल्या डोक्याला नमस्कार करते. ते आता पण 5-7 वर्ष झाले त्या पैशाला नमस्कार करते जेव्हा अलमारी उघडते तेव्हा. धन्यवाद मानते की हे पैसे म्हणजे स्वामीजींनी मला दिले
त्याच्यामुळे मी एवढं झालं ना. आज त्या मनीषा आईमुळे, त्या काकाजी मानते त्यांना, त्यांच्या मिस्टरांना, त्यांच्यामुळे आम्ही 12-13 वर्ष झाले त्यांच्याकडे राहतो. तर आज डबल माळ्याची बिल्डिंग त्यांच्यामुळे झाली आहे, मनीषा आईमुळे, मदन बाबामुळे, की खूप काही झालं आहे. बरोबर. छान छान, तर व्हेरी गुड. म्हणजे आपण असंच समोर मनातून जात राहा. केलं तर. आणि हे आता वैशा मॅमने तुम्हाला दिलंय ना, असं ठरवा आता या महिन्यामध्ये आपल्याला किती जणांपर्यंत पोहोचवायचंय. ओके, मी जास्तीत जास्त 7-8 देण्याचं. लोकांना पाठवलं. 7-8 लोक जॉईन झाले आहेत. व्हेरी माझ्या गुड. 2 बहिणी, भाऊ, सत्संग मधले काही आहेत अजून, ते पण बिल्कुल जॉईन बिल्कुल. झाले. हा प्रवास सुरू ठेवा. एक से अनेक है ना आयुष सर जी, हा. एक से अनेक 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 करते जाएंगे और कारवा बनता जाएगा. थैंक आपण यू यस थैंक यू जिंकलं सो तिथं ते मच. आपल्याला मिळेलच. यस, एक बार आप भी अनाउंस कर दीजिए आयुष सर जी. क्या अनाउंस करना है? एक से अनेक कैसे यस बनना यस है? यस 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 इनफाइनाइट इनफाइनाइट. हमारी तो शुरुआत हुई है. कितना हुआ? अभी डेली 100 पार्टिसिपेंट्स रहते हैं. 100 मीन्स एक 0 यस और 2 0 और मिला देने का. यस. हम तो यही विजुलाइज करके चलते डेली. यस. देखो यूनिवर्स जब बोलते हैं ना, तो क्या मिलता है हमें. थैंक यू आयुष सर जी, थैंक यू सो मच. यस यस यस. यस, चलिए अभी यही हम क्लास संडे है शायद ना, संडे है ना कल, तो है हमारे यहाँ पे पार्टिसिपेंट्स, क्योंकि कल तो सुबह मनी मनी चैप्टर ही है, तो रात भर में हमें मनी मनी के इसमें सोच के सुना है, तो बहुत सारे अभी तक रुके हैं. तो चलिए और किसी को बात करते, नहीं तो फिर थांबवायचं का इथे. यस यस एंड करा. एंड समाप्त करायचं आहे. पैशाचा चॅप्टर असल्यामुळे आणखी मॅडम काही सांगणार का अजून काही पैशाबद्दल. नाही आता नाही का, समोरचे चॅप्टर्स ना खूप सुंदर आहेत, मनी बद्दलचेच आहेत आणि त्याच्याला इतक्या साऱ्या प्रॅक्टिस आहे आणि मी त्या भरभरून करून घेणार आहे. म्हणून आजच्या दिवसाकरता एवढीच मी अनाउन्समेंट करू शकते की आज तुम्हाला जितके काही पैसे मिळणार ना, त्यातला 1% ना कशाकरता ठेवा. युनिव्हर्सिटी. चला तर मग धन्यवाद विजय सर जी, धन्यवाद ममता मैम. आज उन्होंने आके ना हमें जो गाइड किया उसके लिए आयुष सर आपको तो तहे दिल से धन्यवाद. आणि उद्यापासून मनीषा मॅम पण येणार आहेत. त्या थोड्या बाहेर गेल्या होत्या, त्याच्यामुळे त्या येऊ शकल्यात नाही, तरीही त्यांचे धन्यवाद. आणि श्रद्धा मॅडम तुमच्या सुंदर वाचनाकरता आणि मध्ये मध्ये देणाऱ्या तुमच्या अगदी स्मित म्हणेल मी हास्याकरिता तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि इथे बसणाऱ्या खूप खूप हुशार विद्यार्थ्यांकरिता हृदयापासून धन्यवाद. उद्या सेशन असणार आहे, शेअरिंग सेशन असणार आहे, सराव सेशन असणार आहे. सर्वांनी जॉईन व्हायचंय. मला माहितीये संडे असल्यामुळे बाहेर असणार आहात बरेच, कारण मी मॅनिफेस्ट आजच केलंय. तरी सांगते की उद्या आपल्याकडे जास्तीत जास्त विद्यार्थी असणार आहेत आणि आपण सराव घेणार आहोत. चला तर मग गुड नाईट. थँक्यू सो मच सोनाली मॅम. मॅजिकल नाईट. थँक्यू आयुष सर. मॅजिकल नाईट. थँक्यू. मॅजिकल नाईट मॅम. थँक्यू बोला. सोनाली मॅडम मॅजिकल नाईट. सोनाली मॅम, श्रद्धा मॅम, थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मॅजिकल नाईट मॅडम. मॅजिकल नाईट. धन्यवाद मॅडम. मॅजिकल धन्यवाद नाईट. मॅजिकल